आकाशोक्त सभयाच भवान भवताच सभा सभया भवताच विभाती जगत. आपण सगळे जमलात, सर आले, या दोघांमुळे अमर हिंद मंडळाचं धन्य झालं असं मी म्हणतो. सरांना त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आपले उपाध्यक्ष माननीय विठ्ठल सोनटक्के यांना विनंती करतो, त्यांनी पुष्पगुच्छ द्यावा. आपले विश्वस्त माननीय श्री दीपक पडते यांना मी विनंती करतो की त्यांनी मंडळाचं स्मृतिचिन्ह त्यांना अर्पण करावं. आणि आता आपला अधिक वेळ न घेता मी धर्माधिकारी सरांना विनंती करतो त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. अमर हिंद मंडळाचे सर्वच सहकारी असा शब्द मी वापरतोय, सर्व सहकारी. आणि अर्थातच आपण सगळे माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, सर्वांना पुन्हा एकदा माईकवरनं शब्दामध्ये सुद्धा नमस्ते. आणि माझा कायमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. याला मी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणतोय. उरलेला वेळ तुम्ही पण काही विशेष प्रेमाने ऐकणार आहात की जे विलक्षण प्रेम आणि जिव्हाळा मला इथे काही मिनिटांपूर्वी पोचलो त्या क्षणापासूनही जाणवत गेला. आणि तो जाणवणं इथे मी पाऊल टाकलं तेव्हापासूनही वाढलं. त्यांनी माझं मन भरून येतं. तो सर्वांप्रती जो जिव्हाळा आहेच, म्हणून आपण एक विषय मनात ठेवून थोडा वेळ बोलणार होतो. पण मी कायम म्हणतोय की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दाच मुळे हे पहिले दोन, आता मी खूप वर्ष त्याला मंत्र हा शब्द वापरतो की ते नुसते शब्द नाही आहेत. नमस्ते हा एक मंत्र आहे आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हा पण एक मंत्र आहे. आत्ताचा विषय नाही आहे, कमीत कमी शब्दात मी त्या विषयाकडे जाणार आहे. तरी अमेरिका, इस्रायल, इराण चालू असलेलं जे काही युद्ध आणि मुख्य भाग आहे आणि आपण सगळेच, तो आणि आपण सगळेच मुख्य भाग आहे. हे मी बोलणार आहे. त्या बोलण्याचा सुद्धा मूळ मुद्दा मुख्य हे जे सूत्र आहे नमस्ते, आणि त्याच्या पाठोपाठचं मी त्याला नाव दिलं आहे भारताच्या भारतपणाचं मूलभूत सूत्र आहे, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. त्या अतिशय आनंदाने शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करून मी हा संवाद सहज सुरू करतोय. आज अमर हिंद मंडळाच्या व्यासपीठावर खूप वर्षांनी आलो, त्याचा मलाही विलक्षण आनंद आहे. बरीच पण ते माझ्या चाणक्य मंडलमधल्या एका योग्य जागी आधीच एक ठेवलेलं आहे. ते कलाकृती जी फार छान आहे आणि आज तुमच्यामध्ये असण्यामध्ये मला आनंद आहे. विषय काळजीचा आहे, तो माझ्या आकलनानुसार बोलीन, पण तुम्हा सर्वांमध्ये असण्यामध्ये खूप आनंद आहे. मला इथे पोचल्यावर सुद्धा सांगण्यात आलं म्हणा, विचारण्यात आलं, चर्चा झाली, ज्यातला मूळ मुद्दा आहे की लोकांच्या मनात पण काही प्रश्न आहेत की जे तुम्हाला ते विचारू इच्छितात, तर तुम्हाला चालेल का? तर माझं तर म्हणणं आहे पळेल. म्हणजे नुसतंच मी एकतर्फी आपलं भाषण केलं आणि गाडीत बसून गेलो, यापेक्षा आता मी त्याला मिनटं 10 तरी मिनटं राहतील अशा तऱ्हेने मी माझं बोलणं पूर्ण करणार आहे की जे काही मुद्दे तुमच्यापर्यंत पोचते करायचे आहे. आणि जर संवाद थोडा वेळ आपल्याला करता आला, मला सुद्धा आनंद वाटणार आहे. माझं अजिबात असं काही म्हणणं नाही, अशी काही माझी भूमिका नाही
की जणू त्या सगळ्या संभाव्य प्रश्नांची माझ्याकडे उत्तरं आहेतच किंवा मी कोणतरी लागून गेलो उत्तरं देणारा, असं पण माझं अजिबात नाही आहे. उलट्या अत्यंत प्रेमाने ओळख करून देताना जाईबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे. पण त्यांनी 3 संज्ञा ज्या हल्ली मी तर सांगतो, तुम्ही माझी ओळख एवढे 3च सांगा, बाकी नकोच काही, बाकी नाहीच आहे महत्त्वाचं. काय ओळख सांगायची? अविनाश धर्माधिकारी, सरस्वतीचा पुत्र, विवेकानंदांचा विद्यार्थी आणि भारत मातेचा कार्यकर्ता. संपली ओळख. तर आपण त्या भारत मातेचे कार्यकर्ते या नात्याने मी माझी जबाबदारी मानतो की सतत आपला अभ्यास पण चालू पाहिजे. त्या अभ्यासाचा मध्यवर्ती बिंदू पाहिजे भारत देश, या देशाची संस्कृती, या राष्ट्राचे हितसंबंध, आणि त्या अभ्यासाला कृतीची जोड पाहिजे आणि कृतीला अभ्यासाचा बेस पाहिजे. ही मी माझी जबाबदारी मानतो. करतो तो अभ्यास तसा नुसता अकॅडमिक नसतो. तर त्याच्या मागचा मी त्याला खूप वर्ष एक वर्णन केलं आहे, कारण मला ते जाणवलं. मी त्याला वापरलेले शब्द आहेत, मेंदूत धुमसणारा भारत घेऊन, असेच शब्द आहेत. हे जे माझं जे काही चालतं ह्याच्या मागचं मूळचं आहे मेंदूत धुमसणारा भारत घेऊन. भले 22 फेब्रुवारी 2022ला रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला. तिथं आपण ज्या जगात जगतो त्याचं एक ते निर्णायक वळण आहे, अजून संपलेलं नाही. पण त्या रशिया युक्रेन युद्धाचे सुद्धा काही भारतावर परिणाम आहेत. उदाहरणार्थ, आधीचं युक्रेन जगात ओळखलं जातं जगाचं धान्याचं कोठार, गव्हाचं कोठार. आता त्या सगळ्या रशिया युक्रेन युद्धामागे जिओ पॉलिटिक्स आहे, जागतिक संबंध आहेत. रशियाने ते युद्ध सुरू केलं म्हणून आधी जे अमेरिका रशिया तणाव आहेच तो शीतयुद्धाचा वारसा आहे. आणि त्या शीतयुद्धाच्या शेवटाखेर सोव्हिएट रशिया ही जागतिक महाशक्ती म्हणून कोलमडून पडलेला असला तरी तो जो कोल्ड वॉरचा हँगओव्हर चालू राहतो त्यातला रशिया अमेरिका संबंधातला तणाव आहेच. अमेरिकेचा गट नेटो, युक्रेनला नेटोमध्ये जायचं आहे, पण रशियाला वाटतं की युक्रेन नेटोमध्ये गेला तर थेट रशियाच्या ऐन सीमेवर नेटोची आणि अमेरिकेची मिसाईल्स येतील आणि त्याचा रशियाच्या सुरक्षा हितसंबंधाला एकदम मूलभूत धोका आहे की हे नाही चालणार. हे त्याचे पण भारतावर असतातच परिणाम. आपला देश 1977 पासून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे, पण युक्रेन जे गव्हाचं कोठार आहे आणि पुरवठा साखळ्या, सप्लाय चेन्स जगातल्या, त्याच्या अनेक लिंक युक्रेनच्या द्वारे आहेत. आणि मग रशिया युक्रेन युद्धामुळे त्या सप्लाय चेन्स तुटतात, त्याचा आपल्या देशावर परिणाम आहे. किंवा अमेरिका रशियावर निर्बंध लागू करते, सँक्शन्स. त्यामधलं एक सूत्र आहे, रशियाकडनं तेल खरेदी करता कामा नये. भारत म्हणतो ते तुम्ही कोण सांगणार आहे, आम्ही ठरवू. सगळ्याला मग राजकीय गुंता तयार होतो. रशियाकडनं तेल घ्यायचं का नाही घ्यायचं, घ्यायचं तर किती घ्यायचं. एका टप्प्याला जे तेलाचं अर्थकारण आहे त्यापैकी अमेरिकाच भारताला म्हणली की आम्ही फक्त भारतापुरता अपवाद करतो, भारत रशियाकडनं घेतलेले चालेल, $40 बॅरल मागे, याच्या खालचा रेट नाही पाहिजे. एवढं असलं तर रशियाकडनं घेतला तरी चालेल. ताण वाढत गेला तसा अमेरिका, नेटो भारतावर टीका करत गेले की भारत रशियाकडनं तेल खरेदी करतो, त्यामुळे रशियाची युद्ध चालू ठेवण्याची शक्ती वाढते, कारण मग रशियाला पैसा मिळतोय आणि तो पैसा रशिया युद्धासाठी वापरते. तर मग एका असं व्यासपीठ की ज्याच्यावर तो नेटोचा प्रमुख होता, मार्क रट म्हणून, व्यासपीठ युरोपमधलं होतं. आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर व्यासपीठावर बसलेले होते
आणि त्यांची मुलाखत घेताना हा सगळा सँक्शन्स रशिया विरोधी, त्यात रशियाकडनं तेल घ्यायला बंदी, आणि तरी भारत घेतो त्यामुळे भारताचे पण हात रक्ताने रंगलेले आहेत, या प्रकारची भाषा वापरून ती जी अँकर होती चर्चा घेणारी ती म्हणाली. आणि त्याच्यात भर घातली तो मार्क रुट, नेटोचा प्रमुख, त्यांनी. तर आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी शांतपणे ऐकलं, आणि जी त्यांची खास स्टाईल आहे ती खरी भारताची सुद्धा हजारो वर्षांची स्टाईल आहे, की असं जे म्हणायचं ते एका ओळीत, पण सगळं अर्थाचं ब्रह्मांड त्या एका ओळीत येतं. तर जयशंकरनी सगळं ऐकलं आणि म्हणाले की भारत रशियाकडून महिन्याभरात जेवढं तेल घेतो तेवढं युरोप एका दुपारीत घेतो. व्हॉट इंडिया बाईज फ्रॉम रशिया इन अ मंथ, युरोप टेक्स इट इन वन आफ्टरनून. म्हणजे अशी डाव्या हाताने वाजवलेलीच आहे काडकन. तरी इथे मुद्दा आहे की रशियापेक्षा, भारतापेक्षा रशियाचं तेल चीन घेतो जास्ती. पण अमेरिका या मुद्द्यावर चीनला कुठं काय म्हणते? त्याचं एकदम सिंपल कारण आहे की अमेरिका भारताविरुद्ध का बोलते आहे, आणि तोच मुद्दा असून अमेरिका चीन विरुद्ध का बोलत नाहीचं जागतिक राजकारणातलं एकदम सिंपल उत्तर आहे, बिकॉज अमेरिका कॅन. पॉवर पॉलिटिक्स आहे. अमेरिका भारताविरुद्ध विधानं करते, पावलं उचलते, पाकिस्तानला उचलून धरते, त्यांचा दहशतवाद चालू देते, त्यांचे अण्वस्त्र चालू देते. भारत रशियाकडनं जेवढं तेल घेतो त्यापेक्षा चीन जास्ती घेतो, पण अमेरिका काही का बोलत नाही? बिकॉज अमेरिका कॅनॉट. कारण तिकडे अमेरिका चीन संबंधामध्ये जर या प्रकारचे निर्बंध, सँक्शन्स अमेरिकेने चीनवर लागू केले तर चीन म्हणेल, आणि नुसतं ते काल्पनिक नाही आहे, म्हटलं पण आहे, ते म्हणजे ज्याला नाव आहे रेअर अर्थ मिनरल्स, की आता पर्यावरणाच्या समस्येमुळे कोळसा आणि तेल कमी जाळावं आणि त्याला ऊर्जेचे पर्यायी साधनं पाहिजेत. उदाहरणार्थ विशेषतः शहरी भागात सर्वात जास्ती प्रदूषण वाहनं करतात. तर मग ती वाहनं जर EV, इलेक्ट्रिक व्हेकलची झाली तर जगातल्या प्रदूषणाच्या समस्येवरचं ते एक महत्त्वाचं उत्तर आहे. पण मग EVसाठी जी बॅटरीज करतात त्याला लिथियम नावाचं मिनरल लागतं, खनिज द्रव्य, आणि जगातलं 80% जास्ती लिथियम चीनमध्ये. आणि अमेरिका जर म्हणायला गेली तर चीन म्हणते ठीक आहे, तुम्हाला लिथियमचा सप्लाय बंद करतो. चीनच्या व्यतिरिक्त ज्याचं नाव ABC आहे, हे दक्षिण अमेरिकेत येतं. अर्जेंटिना, ब्राझील, चिले असा मिळून त्रिकोण, तिथे आहे काही लिथियम. भारताचा त्यांच्याशी आत्ता करार आहे. लिथियम पुरवठ्याबद्दल भारतही चीनवर अवलंबून आहे. पण अमेरिका भारताविरुद्ध आवाज करते आणि त्याच मुद्द्यावर चीन विरुद्ध मात्र करत नाही. चं एकदम सिंपल रोखठोक उत्तर आहे, कारण अमेरिका भारताशी ह्या प्रकारचा पंगा घेऊ शकते, चीनशी घेऊ शकत नाही. इतकं सिंपल हे जागतिक पॉवर पॉलिटिक्स आहे. हे तर झालं रशिया युक्रेन. माझ्यातल्या कार्यकर्त्याचं चिंतन, अभ्यास आणि विचार चालू असतो की आपलं काम आहे ह्या सगळ्याचा भारतावर होणारा परिणाम. एक कार्यकर्ता आणि या देशाचा एक जागृत नागरिक या नात्याने आपल्याला ते कळलं पाहिजे, आणि प्रसंगी आपल्याला त्याच्यावरचे मुद्दे आणि योग्य सरकारी ऑथॉरिटीला कळवायचे झाले तरी कळवता आले पाहिजे. ती मानलेली जबाबदारी. खरं म्हणजे त्या जबाबदारीतूनच येतं की अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये जर आपल्याला अत्यंत प्रेमाने निमंत्रण आहे आणि मग थोडं बोलणं आहे की काय विषय बोलू, तर माझ्या मनात काही नुसतं ह्या मुद्द्यांवर एक फार पांडित्यपूर्ण भाषण करू म्हणजे मी किती लय शाणा याच्यात मला इंटरेस्टच नाही. ते आणि आपण सगळेच हे शब्द जास्त महत्त्वाचे आहेत की हे इस्रायल, अमेरिका, इराण, जी जागतिक स्थिती आणि आपण सगळे, हा खरंच त्यातला हा आणि आपण सगळे भाग महत्त्वाचा आहे. की या देशाचा एक एक नागरिकसुद्धा जेवढा जागृत असेल तेवढं या देशाचं बळ वाढणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे,
किंवा कणाकणांनी ते बळ आणि शक्ती वाढत जाते. विशेषतः लोकशाहीचं तर बळ जागृत नागरिकातच आहे. त्यामुळे मग मी चर्चा केली, त्याच्यात म्हणालो की आपण या विषयाचा पर्स्पेक्टिव्ह काय, नुसतं पांडित्यपूर्ण भाषण नाही, हे जे चालू आहे याचे भारतावर, आपल्या विचाराचा मुख्य गाभा आहे भारत, याचे भारतावर काय परिणाम, या संदर्भात भारत कुठे. म्हणून समजा तिकडे रशिया युक्रेन, आता ते युद्ध तर अजूनही चालू आहे, त्यातला गुंता अजूनही चालू आहे, पण त्याच्यामध्ये एक महाप्रचंड भर पडली 7 ऑक्टोबर 2023 या तारखेला. 7 ऑक्टोबर 2023च्या इस्रायलमधल्या सकाळी गाझा पट्टीमधली जी संघटना हमास यांनी प्रचंड पूर्वतयारी करून एका सकाळी सर्वस्वी इस्रायल झोपलेलं होतं, बेसावध होतं, आणि सकाळच्या एका वेळी हल्ला चढवला, सर्व दिशांनी, जमिनीवर न चढवला, त्यांनी खाली खोदलेली टनेल्स, भुयार आहेत त्यातनं चढवला, आणि इराणकडनं आणून नीट तयारी केलेली होती असे हजारो रॉकेट्स आहेत, कत्युषा रॉकेट्स असं त्याचं नाव आहे, असा सगळा एका वेळी दिनांक 7 ऑक्टोबर 2023ची इस्रायलमधली सकाळची 8-8:30चा वेळ, म्हणजे आपल्याकडचा मग 10:30 ला प्रचंड हल्ला चढवला. त्या एका सकाळीत हमासच्या दहशतवाद्यांनी 1,500 पेक्षा जास्त ज्यूंना मारलं. तुमच्या माझ्या भाषेत ते निरपराध जीव आहेत, हमासच्या भाषेत जो जीव आहे तो दोषीच आहे, निरपराध नाहीच आहे, मारण्याच्याच लायकीचा आहे. आणि 1,500 पेक्षा जास्ती, ज्या देशाची आत्ता लोकसंख्या साधारण 80-90 लाख आहे इस्रायल, जेव्हा जेव्हा इस्रायल आणि त्याच्या लोकसंख्येचा उल्लेख येतो, माझं म्हणणं चुकता मला सांगतं की इस्रायलची आत्ताची लोकसंख्या 80 लाख असेल, मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांची लोकसंख्या बहुधा 80 लाख निघेल. हा जो खंडप्राय भारत देश, पण तो इस्रायल विलक्षण सावध देश आहे, पण तो 7 ऑक्टोबर 2023च्या सकाळी पकडला गेला सर्वस्वी बेसावध. खरं म्हणजे ही गोष्ट धक्कादायक आहे, धक्कादायक आहे. कसंही असलं तरी इस्रायल सावध असणं आवश्यक होतं. हा देश आधुनिक काळात जेव्हापासून निर्माण झाला 14 मे 1948, हा जगाच्या पाठीवरचा एक अत्यंत सावध देश, कायम युद्धाच्या तयारीत असलेला देश, याची जगामधली गुप्तहेर संघटना मोसाद हिचे अशक्य वाटणारे पराक्रम याच्यावर जाणकारांनी प्रचंड अभ्यास करून शेकडो पानाच्या पानं पुस्तकं लिहिलीत. या इस्रायलची देशांतर्गत जी गुप्तहेर संघटना आहे, शिन बेट असं तिचं नाव आहे, शिन बेट, की मग ज्या संघटनेचं काम होतं की हमास काही तयारी करताय का, रिपोर्ट्स असायला पाहिजेत, आणि ते आधी कसं पालटवायचं, ह्याच्याही अनेक चित्तथरारक गोष्टी आहेत. पण असा हा इस्रायल त्याच्या सर्व अद्ययावत तयारीनिशी, डिजिटल प्रगती आहे, सिग्नलचा इंटेलिजन्स, सॅटेलाईटचा इंटेलिजन्स, ओपन सोर्समधला इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स सगळं गोळा करून हे सावध राहणारं राष्ट्र 7 ऑक्टोबर 2023च्या सकाळी कम्प्लिटली बेसावध सापडलं. तरी हे धक्कादायक आहे, कारण त्यावेळी इस्रायलमध्ये जूनचा वर्षामधला जो आपला दिवाळी असतो, तशी जूनची दिवाळी म्हणजे योम किप्पूर असं त्याचं नाव आहे, त्या सणाचे दिवस होते. आणि बरोबर 50 वर्षाआधी, बरोबर त्यावेळच्या 50 वर्षाआधी, त्या वर्षीची तारीख 6 ऑक्टोबर होती. 6 ऑक्टोबर 1973ला इस्रायल भोवतीच्या सगळ्या अरब देशांनी एका वेळी तयारी करून, तरी गोपनीयता ठेवून
6 ऑक्टोबर 1943 दिवशी एका वेळी इस्रायलवर हल्ला चढवला. त्याही दिवशी इस्रायल सर्वस्वी बेसावध सापडलं होतं. काहीही रिपोर्ट्स नाहीत. क्षितिजावर कुठेही मूळचा जो अरब इस्रायल ताण आहे इस्रायलच्या निर्मितीपासून किंवा आधुनिक इस्रायलच्या निर्मितीच्या सुमारे 30 वर्ष आधीपासून तो आहेच. पण युद्ध ही गोष्ट उचलली कोणीतरी बंदूक आणि ठॅ 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 करत चालून गेला इतकी फालतू आणि वरवरची नाही आहे. त्याला प्रचंड तयाऱ्या लागतात. आणि मग देश म्हणून आपण सावध असलो तर आपला शत्रू युद्धाची मोहीम आखतो आहे आणि आता युद्ध करणार हे कळू शकतं. हे तर आधी इस्रायलनी सुद्धा दाखवून दिलं होतं. उदाहरणार्थ 1967च्या जून महिन्यात आणि हे आहे 5 जून ते 11 जून 6 दिवसांचं. याचं नावच आहे 6 डे वॉर. 6 दिवस, जूनचा पहिला आठवडा 6 दिवसांचं युद्ध होतं. त्याही वेळी इस्रायलच्या भोवतीचे सगळे अरब देश एका वेळी इस्रायलवर हल्ला करण्याची योजना करून तयारी करत होते. पण इस्रायलच्या आवश्यक त्या सगळ्या गुप्तहेर संघटनांनी ह्याच्या वेळेत बातम्या दिल्या होत्या आणि डाव उलटवायला उलट इस्रायलनी छुपेपणाने तयारी केली होती. अरब देशांना पत्ताच नाही. पण 2 जूनला जी सुरुवात झाली, 5 जून नाही 2 जूनला जी सुरुवात झाली, पहिल्या दिवशी इस्रायलच्या एअरफोर्सनी भोवतीच्या अरब देशांचं सगळं विमानदळ जमिनीवरच उद्ध्वस्त केलं. पहिल्या दिवशी एअर सुपिरियॉरिटी की हवेवर ताबा आणि मग आता जमिनीवरनं इन्फंट्री तुमच्यामध्ये घुसेल. अरब देश त्यांचं सैन्य जून 1967 मध्ये पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं होतं. असा सावध देश. आणि ज्या इस्रायलला माहिती आहे की आपल्यावर सतत सर्व दिशांनी आक्रमणं आहेत, आपल्याला खतम करायला भोवतीचे शत्रू टपलेले आहेत, तो इस्रायल 6 ऑक्टोबर 1973ला पूर्णपणे बेसावध सापडला होता. योम किप्पूरचा सण, अरब देशांच्या युद्धविषयक तयारीची काहीही वार्ता इस्रायलला नव्हती. आणि मग आपण दिवाळीत जसे आपण कुटुंब एकत्र जमतो, आनंद साजरा करतो, नवे कपडे घालतो, दिवे लावतो, आरती ओवाळतो, ते असं सगळं घरचं होतं. आणि अचानक 6 ऑक्टोबर 1973ला हल्ला. इस्रायल हे राष्ट्र आधुनिक काळात अस्तित्वात आल्यापासून तेवढी एकच वेळ आहे की जेव्हा इस्रायल हारण्याच्या उंबरठ्यावर होतं. ते आता हरतं की काय. पण त्यावेळी सांगण्यात येतं की इस्रायलनी शेवटी मेसेज दिला होता, आता अणुबॉम्ब टाकू, आता आमच्या अस्तित्वालाच धोका आहे, आता अणुबॉम्ब टाकू. फक्त इस्रायलनी नीट युद्धाची पुन्हा जुळवाजुळव करून पण हे 73 सालचं योम किप्पूर हे उलटवलं होतं. हे मी तुम्हाला आत्ता थोडक्यात सांगायचं कारण असा हा इस्रायल, अरे त्या योम किप्पूर युद्धाची 50 वर्ष होत आहेत आणि देशाचे जे शत्रू आहेत ते हा मुहूर्त साधून काही ना काहीतरी करणं शक्य आहे. उलट हे आधी लक्षात घेऊन गुप्त वार्ता संकलन म्हणजे इंटेलिजन्स गोळा करणे व्हायला पाहिजे होतं. आता दिसून येत आहे. नंतर दोघं इस्रायली पत्रकार आहेत, त्यांनी आत्ता सुमारे महिना झाला असेल एक नवं पुस्तक प्रकाशित केलं. माझ्यातल्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी ते ताबडतोब आणून मागवलं. पुस्तकाचं नावच आहे व्हेन इस्रायल वॉज स्लीपिंग. 7 ऑक्टोबर 2023ची सकाळ. आधीचे काही उलट रिपोर्ट्स होते. गुप्तहेरातमधले काही सांगत होते की यांच्या प्रचंड तयाऱ्या चालू आहेत, पण इस्रायलला वाटलं हे यांचं नेहमीच आहे, शो करतायत, त्यांचं काहीतरी इंटरनल आहे. 7 ऑक्टोबर 2023च्या सकाळी इस्रायल पूर्णपणे बेसावध सापडलं. बोलतोय त्या प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द, प्रत्येक कानामात्रा वेलांटी आपल्यासाठी 100% खरी आहे. डोळ्यासमोर जर इस्रायल आणला तर असा मध्ये निमुळता भाग आहे इस्रायल नावाचं राष्ट्र. त्याच्या असं उत्तरेच्या बाजूला एक डोंगरांची मालिका आहे, त्याला गोलन हाईट्स. हाईट्स म्हणजे डोंगरांचे शिखर, गोलन.
ते इस्रायलने 1967च्या 6 दिवसाच्या युद्धात बळकावले. पण तिथे वर छोटंसं लेबनॉन हा देश आहे. आजच्या तारखेला आणि गेली पुन्हा साधारण 50 वर्ष हा इस्रायलचा शत्रू देश आहे. त्या छोट्याशा लेबनॉन सकट असा भोवती सर्व दिशांनी प्रचंड पसरलेला आकाराला मोठा देश आहे सिरिया. हा मुख्यतः अरब देश. इस्रायलच्या निर्मितीपासून इस्रायलचा कट्टर शत्रू. किती कट्टर? तर सिरिया, लेबनॉन, इराक, इकडं सौदी अरेबिया, जॉर्डन आणि इजिप्त, सगळे अरब देश यांनी इस्रायलला कधीही मान्यता दिलेली नाही. उलट त्यांचं म्हणणं इस्रायलचा राष्ट्र म्हणून अस्तित्वात असायचा हक्कच नाहीये ना, आम्ही त्याला भूमध्य समुद्रात बुडवणार आहोत असं इस्रायल. खरं म्हणजे ते मुळातलं अत्यंत सावध राष्ट्र आहे. पण डोळ्यासमोर मी बोलतोय तसे जर चित्र आणलं त्याचा एवढासा आहे इस्रायल. भारताच्या दृष्टीने तर टिचभर आहे. किती टिचभर म्हणजे एकूण इस्रायलचा आकार 1.5 पुणे जिल्हा. डोळ्यासमोर जसा पुणे जिल्हा आणा त्याच्या 1.5 पट एवढा काय तो. आणि एवढ्याशा इस्रायलच्या हे उत्तरेला जे गोलन हाईट्स आहेत ती त्याची संरक्षक फळी. तरी लागून लेबनॉन, भोवती सिरिया, मध्ये जॉर्डन नदी आहे. नदीचंच नाव आहे जॉर्डन. ती त्या गोलन हाईट्समध्ये उगम पावते आणि अशी दक्षिणेकडे फार लांब नाही आहे ती डेड सी मृत समुद्राला जाऊन मिळते. त्या असं उत्तरेकडनं दक्षिणेला येणाऱ्या जॉर्डन नदीच्या पश्चिमेला पुन्हा मूळचे पॅलेस्टिनियन अरब त्यांना राहायला एक प्रदेश दिला आहे. त्याचं नाव आहे वेस्ट बँक. असा मध्ये इस्रायल, त्याच्या पूर्वेला वेस्ट बँक. तो वेस्ट म्हणजे इस्रायलची वेस्ट नाही आहे ती, जॉर्डन नदीची पश्चिम, म्हणून त्याला वेस्ट बँक, पश्चिमेचा किनारा जॉर्डन नदीचा. आणि इस्रायलच्या पश्चिमेला दक्षिणेला अशी निमुळती रुंदीला साधारण 13 मैल निघेल अशी गाझापट्टी. हे मी वर्णन का करतोय? मला या सगळ्याचं वाचन आणि अभ्यास करताना एक वेळी जाणवलं की हा इस्रायल असा पिंच टू झूम केला असा समोर भारत उभा राहील की हा जो मध्यभागी भारत इस्रायलच्या दृष्टीने जे स्थान गाझापट्टीचं आहे ते आपल्याकरता पाकिस्तान आहे. आणि इस्रायल करता जे स्थान वेस्ट बँकचं आहे तो आपल्याकरता बांगलादेश आहे. आणि या वेस्ट बँक आणि गाझापट्टीमध्ये जसा इस्लामिक दहशतवाद आहे तो सत्तेत आहे, त्याला जागतिक बॅकिंग आहे, तसंच आता पाकिस्तान आणि बांगलादेशातली सरकारं, सैन्य, त्यांचे गुप्तहेर, त्यांचे इकडे देशात असलेले घुसखोर सगळे भारताचे शत्रू. इस्रायलची लढाई भारतासाठी लढाई. 7 ऑक्टोबर 2023च्या सकाळचा जरी विचार केला तरी त्याही सकाळी माझ्या डोक्यात आलेला पहिला विचार आहे, असा हल्ला भारतावर होऊ शकतो का? माझ्या मनाने त्या क्षणालाच दिलेलं उत्तर आहे, हो, होऊ शकतो. देश म्हणून किती सावध राहण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशाला अखंड दहशतवादाचा इतिहास आहे आणि तो नुसता पाकिस्तानातून आहे, बांगलादेशातूनही नाही आहे, इथे आहे, देशांतर्गत आहे, मुंबईमध्ये आहे, आपल्या शेजारी, आपल्या जवळपास आहे आणि वाट पाहत थांबलेले आहेत. आणि या सगळ्या शक्तींची जुळवाजुळव आहे आमचा. स्लीपर सेल म्हणतात त्यांना, बाहेरनं रसद आहे आणि एका वेळी हा देश कसा कोलमडवायचा. 7 ऑक्टोबर 2023च्या सकाळी हमासची योजना काय असली पाहिजे, काय विचार करून त्यांनी हा केला हल्ला? इस्रायल पूर्ण बेसावध आहे, टिचभर देश, पण आपण सगळी तयारी एका वेळी करून हल्ला चढवू की त्या हल्ल्यामध्ये इस्रायल कोलमडलंच पाहिजे. 7 ऑक्टोबर 2023चे सगळी वर्णनं महाभयानक आहेत. योम किप्पूरच्या सणानिमित्त इस्रायलमधली तरुण पिढी त्यांच्या म्युझिकच्या कॉन्सर्ट चालू होत्या, नाचत होते एकत्र. सकाळची वेळ. इस्रायलमध्ये किबुत्स नावाची संकल्पना आहे. किबुत्स म्हणजे अनेक कुटुंब एकत्र राहतात
भोवतीची जी सगळी जमीन असेल त्याचा वैयक्तिक मालक नसतो, ती सगळी कुटुंब मिळून त्याची मालक असतात. ती त्या शेतावर काम उत्तम करतात आणि शेतातला सगळा वाटा समानपणे वाटून घेतात. या संकल्पनेला हिब्रू नाव आहे किबुत्स. किबुत्सवर लोक शांत होते, उत्सव साजरा करत होते. आणि या हमासच्या राक्षसांनी 7 ऑक्टोबर 2023च्या सकाळी हल्ला चढवला. एका फटक्यात 1,500 जण मारली आहेत. तरी मी थांबून थोडंसं म्हणणार आहे की तिथे बसल्या जागी तुमचं मन करू दे विचार की ज्या देशाचीच लोकसंख्या 80,000 आहे, त्याची 1,500 माणसं एका सकाळच्या 1.5-2 तासात मारली. तर मनामध्ये हे गणित करा, 140 कोटी. आणि जर असा एखादा दहशतवादी हल्ला की ज्या एका हल्ल्यामध्ये भारतातली हजारो माणसं एका वेळी भारतभरातली मारायची, त्याचा देशावर होणारा परिणाम आणि स्केल आणि मॅग्निट्यूड समजावून घ्यायला की टिस्बर इस्रायल साधारण 80 लाख लोकसंख्या एका 7 ऑक्टोबरच्या सकाळी 1,500 तर मारलंच निरपराध. मी भारताबद्दल हे काल्पनिक नाही बोलतोय. साधारण विधान केलं जातं की सार्वजनिक स्मृती खूप कमी असते, कलेक्टिव्ह मेमरी इज वीक. मी आठवण करून देतो. 10 नोव्हेंबर आत्ता 2025ला दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या जवळच्या चौकामध्ये एका कारचा बॉम्बस्फोट झाला आणि 9 जण तिथले मारले गेले. सगळा तपास झाला तेव्हा निष्पन्न काय झालं तर दहशतवाद्यांचा भारतात एका वेळी अनेक ठिकाणी असे बॉम्बस्फोट घडवायचे की ज्याच्यात 50,000 पेक्षा जास्ती माणसं मेली पाहिजेत. ही योजना होती. फक्त जरा तरी शहाणपण शिकल्यासारखा देश, त्याची सरकारं, त्याच्या गुप्तहेर संघटना कामं करतायत. त्यामुळे हे जी योजना जे करत होते त्यांना लक्षात आलं की आपल्या जवळ पोचलेत. आता जर उशीर लावला तर सगळंच पकडलं जाईल. मी आठवण करून देतो तुम्हाला की ही जी घटना 10 नोव्हेंबर 2025ची आहे, त्याच्या 2-3 दिवस आधी गुजरातमध्ये 2,300 किलो अमोनियम नायट्रेट म्हणजे हे स्फोटक आहे. खतामधनं ते बाजूला काढता येतं. म्हणजे वर्करनी व्यवहार कसे करायचे की ऑर्डर करतोय खतांची आणि मग लॅबमध्ये प्रोसेसिंग करून त्यातनं अमोनियम नायट्रेट बाजूला काढायचं. ते पुढे प्रचंड स्फोटक म्हणून वापरता येतं. त्याच वेळी 2-3 दिवस आधी जम्मूमध्ये 1,000 किलोपेक्षा जास्ती RDX आढळून आलं होतं. पकडले गेलेत हे सगळे पकडले गेलेत. आणि NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, मुंबईकरांना जरा बरं वाटेल असा एक मुद्दा सांगतोय मी की हे घडत असताना त्या NIAचा जो देशाचा प्रमुख होता, डायरेक्टर जनरल, तो आत्ता महाराष्ट्र राज्याचा पोलीस महासंचालक आहे, सदानंद दाते. मुंबईकरांना माहिती पण असेल, असला पाहिजे माझं म्हणणं आहे. कारण जो 26 नोव्हेंबरचा हल्ला मॅडम कामा हॉस्पिटल पासच्या चकमकीमध्ये आपले 3 हिरे एका जागी गेले, हेमंत करकरे, अशोक कामठे, दोघं IPS ऑफिसर, आणि विजय साळसकर. तिथल्या चकमकीमध्ये ज्या कामा हॉस्पिटलच्या टेरेसवर दहशतवादी होते त्यांच्याशी हा सदानंद दाते लढत होता. हे घडत आहे तेव्हा NIAचा तो प्रमुख होता. भारताच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज करतायत त्यांची कामं नीट. ते या 10 नोव्हेंबरच्या वेळी दहशतवाद्यांच्या लक्षात आलं की मूळची योजना एका वेळी भारतभर असे बॉम्बस्फोट घडवून आणायचे की ज्याच्यात 40-50 हजार माणसं मेली पाहिजेत. पण ते पकडले जाण्याच्या जवळ आले आणि आता जर थांबलो आपण तर आपण पकडले जाऊ. म्हणून तो जो स्फोट झाला तर त्या गाडीमध्ये प्रचंड मोठी स्फोटकं ठेवून ते जे दहशतवादी होते ते हलवायच्या प्रयत्नात होते. त्यात सुद्धा ट्रेस केलेलं आपल्या की ते सकाळी तो बाहेर पडला अल फला युनिव्हर्सिटीतून. युनिव्हर्सिटी विद्यापीठ, सरकारची मान्यता असलेलं विद्यापीठ. त्यातले सुद्धा या दहशतवादी प्लॅनमध्ये सगळे डॉक्टर्स. आत्ता महाराष्ट्रामध्ये ज्या दहशतवादी
आणि देशद्रोही घटना घडत आहेत त्यातले इंजिनियर्स आहेत, ते इंजिनियर्स आहेत म्हणजे शिक्षणाने काय त्यांची डोकी बदललेली नाहीत, डोसक्यामध्ये भरलेली धर्मांधता आणि या देशाबद्दलचा द्रोह तो त्यांचा पक्का आहे. त्यांना पुण्य वाटतं, स्वर्गात जागा मिळणार आहे आपल्याला. पण तो जी गाडी हलवत होता कारण आपल्या एजन्सीज त्यांना पकडण्याच्या जवळ पोचले होते आणि आधीच्या 2-3 दिवसात जम्मूमध्ये पकडले गेले, गुजरातमधला प्लॅन पकडला गेला आणि अल्फला भोवती पाश आवळणं आपल्या एजन्सीजनी चालू केलं होतं. त्या नादात ते जरा हलवा. तो सकाळी कारमधनं बाहेर पडला, एका मशिदीमध्ये पुढचे 3-4 तास थांबला होता. त्यांच्या CCTV ते सगळं मिळतंय आणि नंतर तो निघाला. ते त्यांनी त्या रेड फोर्टच्या चौकात, म्हणजे तो प्लॅन नाही आहे, अजून कळायला मार्ग नाही आहे, पण हे सगळं पकडले गेलेले आहेत. दहशतवाद हे आत्ता भारताच्या राष्ट्रीय जीवनाचं एक वास्तव आहे आणि आपल्याला इस्रायलमध्ये सुद्धा जो हमासनी ज्या प्रकारचा 7 ऑक्टोबर 2023च्या सकाळी हल्ला चढवला, ज्या प्रकारच्या तयाऱ्या, त्यामध्ये ज्या स्ट्रॅटेजीज वापरल्या भारताकरता, त्याच्यात धडे आहेत की आपण जागृत आहोत का, आपण सावध आहोत का, आपण अशा प्रकारचं काही अंगावर आलं तर ते शिंगावर घेण्याची आपली ताकद. त्यांनी त्या 7 ऑक्टोबरच्या एका सकाळी 1,500 जणांना मारलं आणि 256 जणांना होस्टेज पकडून घेऊन गेले. भारताबद्दल होऊ शकतं का? मी काय लांबचं बोलतोय का? एकतर आपली विमानं हायजॅक करून नेली आणि त्या विमानातल्या निरपराध नागरिकांच्या बदल्यात भारताच्या तुरुंगात असलेल्या दहशतवाद्यांना सोडा, याचा भारताला सामना करावा लागलेला आहेच वारंवार. या इस्लामिक दहशतवादी संघटनांचे आपसात सुद्धा लिंक्स आहेत आणि त्यांचं ट्रेनिंग पद्धतशीर या तऱ्हेने होतं. हमासचे 3 प्रमुख मानले जातात. एक इब्राहिम काहीतरी, ते बोलेल मला आठवता बोलता बोलता, याह्या सिन्वर म्हणून आहे आणि तिसरा खालिद मशाल. 7 ऑक्टोबर नंतर इस्रायलनी जे उलटं ठोकणं चालू केलं त्याच्या त्या दोघांना मारून झालंय. त्यातल्या याह्या सिन्वरला तर तो तेहरानमध्ये IRGC ही जी मुल्ला रेजिमची आर्मी आहे, वेल ट्रेंड इस्लामिक रिपब्लिकन गार्ड कोर असं IRGC ज्याचं नाव आहे, त्यांच्या रेस्ट हाऊसवर तो असताना इस्रायलनी मिसाईल टाकून त्याला मारला, याह्या सिन्वर. पण तिसरा खालिद मिशाल याला केरळमधल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियानी मार्गदर्शक वक्ता म्हणून बोलवलं होतं. यानंतरचं सांगतोय 7 ऑक्टोबर 2023 नंतर. आणि तो प्रत्यक्ष भारतात नाही येऊ शकला, ते त्याचं सत्र ऑनलाईन झालं, ते स्क्रीनवर पाहिलेलं आहे, त्याचे सगळे शॉट्स आणि सगळं उपलब्ध आहे. ही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हे जे गुलछबू नाव आहे, ही मुख्यालय केरळमध्ये असलेली इस्लामिक दहशतवादी संघटना आहे. मी नाही म्हणतोय, सगळे पुरावे सापडल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर आत्ता कायदेशीर बंदी आहे संघटनेवर. हे सुद्धा नवीन नाही आहे. 2007 मध्ये या संघटनेचं त्यावेळचं नाव होतं सिम्मी, SIMI, स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया. 2007 त्यावेळी सिम्मीचे अल कायदा, तालिबान, लष्कर-ए-तैयबा यांच्याशी संबंध दिसून आले. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे ठराव आहेत, त्यामुळे त्यावेळी 2007च्या भारत सरकारने सिम्मीवर बंदी घातली होती. यांची मेथडॉलॉजी काय कामाची, तुम्ही बंदी घाला, आम्ही अंडरग्राऊंड जाऊ, काही काळ गप्प बसू, पाटी बदलू आणि नव्या रूपामध्ये पुन्हा येऊ. ती फक्त सिम्मीची बदललेली पाटी म्हणजे PFI, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, PFI. त्यांचे दहशतवादी लिंक्स आजही आहेत. त्यांना रसद, ट्रेनिंग, त्यांची आयडिओलॉजी पाकिस्तानातनं पण येते, बांगलादेशातनं पण येते. हमास 256 जणांना ओलीस घेऊन गेले आणि ती जी गाझा पट्टी आहे विशेषतः, तिथे या हमासनी अनेक भुयारं खणलेली आहेत मोठमोठाली आणि अशा मग व्यवस्था केलेल्या आहेत की इस्रायलने हल्ला जरी चढवला
तरी हे आतमध्ये भुयारांच्या मध्ये जातील. सीमेच्या पलीकडनं भुयारं की जी इस्रायलमध्येच प्रकट होती. माझं मन विचार करत राहतं, हे भारताबद्दल होणं शक्य आहे का? जम्मू काश्मीर लाईन ऑफ कंट्रोल, ती जी भारत पाकिस्तान सीमा पंजाब राजस्थान करत गुजरात येते, आणि आत्ताचा बांगलादेश. पाकिस्तान तर आपला कायम शत्रू आहेच. पाकिस्तानचं धोरणच ब्लीडिंग इंडिया विथ 1000 कट्स. युद्धामध्ये आपण काय भारताचा पराभव करू शकत नाही, तर भारतावर दहशतवादी हल्ले करत राहा आणि असे चाकू चालवत राहा की इकडे एक चालवला रक्त भंबाळ होते, तिकडे दुसरा चालवला, तिकडे तिसरा. तरी भारताने उलटे फटके ठेवून देणं चालू केलंय. तो पण इस्रायलकडनं घेण्याचा धडा आहे की दहशतवाद गप बसून ऐकून घ्यायचा नसतो, उलटा फटका ठेवून द्यायला पाहिजे. पण आता त्यामध्ये बांगलादेश सुद्धा सामील आहे. ती आपल्याकरताची निर्णायक तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे. या तारखेच्या आधी बांगलादेशमध्ये पक्षाचं नाव अवामी लीग आणि नेत्या शेख हसीना वाजेद यांचं सरकार होतं. 2024 जानेवारी फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशात निवडणुका झाल्या होत्या. आधीच्या 50 वर्षात बांगलादेशच्या राजकारणातला दुसरा पक्ष आहे BNP, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. बांगलादेश हे राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं 25 मार्च 1971. वेळेअभावी मी आता त्याच्या तपशिलात नाही जात. ते येतानाचा बांगलादेशचा राष्ट्रपुरुष म्हणजे शेख मुजीबुर रहमान. त्यांच्या पक्षाचं नाव अवामी लीग. आणि 71 साली भारताने सर्व प्रकारची मदत पण केली. अंतिमतः 13 दिवसाची लष्करी कारवाई पण केली 3 ते 16 डिसेंबर 1971. आणि पाकिस्तानला चारी मुंड्याची त्यांचा लेफ्टनंट जनरल नियाझी हा गप मान खाली घालून सही करतोय, आणि शेजारी आपले कमांडिंग ऑफिसर इन्चार्ज लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा बसलेत. त्यांच्या मागे मेजर जनरल जेकब उभे आहेत आणि हा नियाझी साईन करतोय. हा फोटो हा भारताकरताचा एक देदीप्यमान फोटो आहे. 16 डिसेंबर 1971. बांगलादेशमुळे अस्तित्वात येऊ शकला भारतामुळे. पण वस्तुस्थिती ही आहे की बांगलादेशात जेव्हा अवामी लीगचं सरकार असतं तर निदान त्या सरकारची धोरणं भारत विरोधी असत नाहीत. अवामी लीगचं सरकार असताना बांगलादेशच्या भूमीचा वापर भारत विरोधी गोष्टींसाठी करू देत नाही. पण 1975 मध्येच 15 ऑगस्टलाच पाकिस्तानचा त्यावेळचा लष्कर प्रमुख जनरल जियाउर रहमान हा पाकिस्तानचा चीफ ऑफ आर्मी स्टाफ होता. त्यावेळी पाकिस्तान काय म्हणतो मी, सॉरी बांगलादेश पाकिस्तान नाही, बांगलादेशचा लष्कर प्रमुख जनरल जियाउर रहमान त्यावेळी बांगलादेशी सेनेनी ढाक्यामधल्या पंतप्रधानाच्या घरावर हल्ला करून अख्खं शेख मुजीब घराणं मारून टाकलं सगळे. या शेख हसीना वाजेद त्यांची कन्या वाचल्या, कारण त्या त्यावेळी ढाक्यात आणि घरात नव्हत्या, त्या वाचल्या. हे जे मारणारा लष्कर प्रमुख जनरल जियाउर रहमान त्यांनी स्थापन केलेला पक्ष म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. आणि तो पहिल्या दिवसाच्याही आधीपासून कट्टर भारत विरोधी आहे, धर्मांध इस्लामिक आहे. ज्या काळामध्ये 25 मार्च 1971च्या आधी बांगलादेश निर्माण होत होता, अजून तो पूर्व पाकिस्तान होता, त्या काळातही पूर्व पाकिस्तानमध्ये अत्यंत धर्मांध इस्लामिक शक्ती होत्या. त्या पाकिस्तानला मदत करत होत्या, त्या भारत विरोधी कारवायांसाठी चीनला मदत करत होत्या. शेख हसीना वाजेद जेव्हा पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांनी त्यांच्यावर कारवाया केल्या. त्यांच्यावर 71 साली पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशातच कत्तली केल्या निरपराध नागरिकांच्या. आणि त्या साध्या सुद्धा नाही आहेत. पाकिस्तानी सैन्याला
त्यावेळचा आधी पूर्व पाकिस्तान उर्फ नंतरचा बांगलादेश लेखी आदेश आहे, त्याचे पुरावे आहेत. पाकिस्तानी सैन्याला लेखी आदेश होते की हिंदू पुरुषांना मारा आणि हिंदू स्त्रियांच्यावर बलात्कार करा. हे पाकिस्तानी सैन्याला लेखी आदेश आहेत. हे पुरावे आणि दस्तावेजांनी सिद्ध झालेलं आहे. खरं म्हणजे यावर पाकिस्तानवर कारवाई व्हायला पाहिजे, पण एक नाही दोन नाही, ओ किठो. निदान बांगलादेशच्या राजकारणात शेख हसीना वाजेद आणि त्यांचा अवामी लीग हा पक्ष सत्तेत असला, तो निदान अशांविरुद्ध त्यांनी पुढे कारवाया केल्या. बांगलादेशच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी वापरू दिला नाही. पण जर सत्तेत BNP आलं तर कायम बांगलादेश भारत विरोधी, मग चीनच्या बाजूनी, अमेरिकेच्या बाजूनी आणि भारताविरोधी सगळ्या कारवाया करायला उपयोग. इथे मुंबईकरांना सुद्धा जो आपल्यानंतर कधी विसरताच कामा नये, मुंबईनी इतका काळ सातत्याने दहशतवाद सोसलाय आणि दरवेळची घटना घडली की TV वर बातम्या येणार मुंबईचं स्पिरिट आणि मुंबईचा नागरिक, आणि तो पुन्हा समर्थपणे पश्चिम रेल्वेवर एका संध्याकाळी बॉम्बस्फोटांची मालिका होते आणि त्याच्यामध्ये 256 जण मारले गेले. इथे ऑपेरा हाऊसला जे बॉम्बस्फोट झाले त्याच्यात सुद्धा 180 जण मारले गेले. ऑपेरा हाऊसचा प्लॅन ज्यांनी केला ते दहशतवादी नंतर पळून बांगलादेशात गेले होते. ते जेव्हा घडलं तेव्हा बांगलादेशातली सत्ता BNP होती. सत्ता बदलून शेख हसीना वाजेद आल्या, त्यांनी हे ऑपेरा हाऊसचे जे दहशतवादी त्यांना पकडून भारताच्या हवाली केलं. पण 5 ऑगस्ट 2024ला या शेख हसीना वाजेदना अक्षरशः अंगावरच्या कपड्यानिशी आणि जीवानिशी पळून यावं लागलं. भारताकरता तो प्रचंड धोक्याचा दिवस आहे. 5 ऑगस्ट 2024. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे जाणकार वेळोवेळी म्हणतात की नजीकच्या भविष्यकाळात भारताला एकावेळी 2 आघाड्यांवर लढायला लागायची शक्यता आहे. 2 फ्रंट वॉर, आणि ते डिफेन्सिव्ह वॉर, ते म्हणजे पाकिस्तान आणि चीन एका वेळी नीट तयारी करून 2 आघाड्यांवर भारताला लढायला भाग पाडतील. त्यामध्ये जाणकारांनी भर घातली की भारतासमोरचं आव्हान नुसतं 2 फ्रंट नाही आहे, 2.5 फ्रंट म्हटले. आणि ती 0.5 जास्त धोकादायक आहे. ते वरचे 0.5 म्हणजे आस्तीन के साप, देशातले आतले मुख्यतः इस्लामिक दहशतवादी आणि नक्षलवादी. यातल्या नक्षलवाद्यांचा निदान कायदा सुव्यवस्था आणि या राष्ट्राच्या लोकशाहीच्या संविधानाच्या सुरक्षिततेला धोका या नात्याने त्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. धोका अजून संपलेला नाही, पण एकेवेळी जो नक्षलवाद भारताच्या 250 जिल्ह्यांमध्ये होता तो घटत घटत आत्ताच्या तारखेला शून्यावर आलाय म्हणणं चुकीचं नाही. सावध राहायला पाहिजेच, पण तो 0.5 मधला आहे. नक्षलवादाची आयडिओलॉजी आहे मार्क्सिस्ट लेनिनिस्ट, म्हणजे ही कम्युनिस्ट आयडिओलॉजी माओकडनं घेतलेली. नुसती आयडिओलॉजी नाही, पैसे, मदत, ट्रेनिंग, शस्त्रास्त्र, दारुगोळा सगळं चायनाकडनं येतं. चायनामध्ये त्यांचं प्रशिक्षण होतं. आणि मग देशांतर्गत असलेला इस्लामिक दहशतवाद त्याला रसद पुरवणारे तऱ्हातऱ्हांचे झाकीर नाईक सकट, तऱ्हातऱ्हांचे मुल्ला मौलवी आणि तथाकथित सेक्युलर समाजवादाच्या नावाखाली यांना संरक्षण पुरवणारे पण, विचार पण आणि त्यांचे रसद पण, की जे या दहशतवाद्यांचं बळ वाढवतात पण आहेत. मग यांना पाकिस्तानातनं पण रसद पुरवठा आहे आणि जगभरच्या इस्लामिक शक्तींमधून सुद्धा यांना रसद पुरवठा आहे. तेव्हा केरळमध्ये मुख्यालय असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, की जिची ऑफिसेस मुंबईत सुद्धा आहे, ते आपण विसरू नको आहेत. हे खालेद मशालला कुठून बोलवतात 7 ऑक्टोबर 2023 नंतर, आणि एक ऑनलाईन तू बोल. आता बातमी आहे की तो खालेद मिशाल सध्या इजिप्तमध्ये लपून आहे, पण यांच्यापाशी त्याचा तपशील असतो, कम्युनिकेशन असतं. पुण्यात 2 महिन्यांपूर्वी एक सर्वस्वी पॅरलल टेलिफोन एक्सचेंज पकडण्यात आला. पुण्याचा कोंढवा म्हणून एरिया, याच एरियामध्ये बेकायदेशीर घुसखोर बांगलादेशी मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि ते तिथेच आहेत असं नाही,
अष्टविनायकातलं एक रांजणगाव एकेवेळी पोलिसांनी कारवाई करून आत्ता फार काळ झालेली नाही 21 बेकायदेशीर बांगलादेशींना पकडलं. गावागावात सापडत आहेत. नाशिक सकट जिथे या घटना घडत आहेत त्या सगळ्यांच्या सकट सापडत आहेत. ही असलेली त्यांना देशांतर्गत रसद 0.5. पण मग जेव्हा 2.5 म्हणत होते आणि बांगलादेशात शेख हसीना वाजेदांना अंगावरच्या कपड्यानिशी यावं लागलं आणि हा 82 वर्षाचा म्हातारा मोहम्मद युनूस झाला सरकारचा सल्लागार, तर आधी पूर्व पाकिस्तान काय नंतर बांगलादेश काय, एकदम एक वस्तुनिष्ठ वस्तुस्थिती आहे की तिथल्या हिंदूंवर सुद्धा सातत्याने अत्याचार होत होते, आजही चालू आहेत. आणि धर्मांतरणासाठी बळजबरी आहे, स्त्रियांची अब्रू नुकसानी आहे, आणि नाहीतर त्यापेक्षा तू कन्व्हर्ट होऊन टाक, म्हणजे जे इथे देशातही चाललंच आहे तेही तिकडे बांगलादेशातही. पण मोहम्मद युनूस त्याला सर्वाला चालना देणारा निघाला चीनच्या बरोबर, आणि उलटं म्हणे भारताचा ईशान्य पूर्वांचल हा जणू उत्तरेने चीन आणि दक्षिणेने बांगलादेश ह्याच्यात कसा मध्ये चेपलेला आहे. मी सहज आठवण करून देतो की 2019 ज्यावेळी सरकारने लोकसभेमध्ये सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट संमत केला आणि बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान इथल्या ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत अशा तिथले अल्पसंख्याक यांना सांगितलं भारताच्या राज्यघटनेनुसार तुम्हाला इथे सन्मानाने नागरिकत्व मिळेल, तरी त्याविरुद्ध आंदोलनं उभी राहिली. त्यातलं एक मोठं आंदोलन दिल्लीत, ज्याला पडून गेलेलं नाव आहे शाहीन बाग आंदोलन. त्याचे 3 तथाकथित युवा नेते शार्गिल इमाम, उमर खालिद आणि कन्हैया कुमार, हा JNUतला आधी कम्युनिस्ट विद्यार्थी संघटनेचा नेता. यातले शार्गिल इमाम आणि उमर खालिद अजूनही तुरुंगात आहेत. आणि तेवढं तरी जरा देशाचं भाग्य मानलं पाहिजे की सुप्रीम कोर्टसुद्धा अगदी अलीकडच्या एका निर्णयात त्यांनी ह्या दोघांना जामीन द्यायला नाही म्हटलेलं आहे. यातल्या शार्गिल इमामचं शाहीन बाग दिल्लीतला एरिया, तिथलं त्याचं भाषण, पण त्याची क्लिप आहे आपल्याकडे. तो सांगतोय की भारताला पूर्वांचलाशी जोडणारी जी चिकन स्नेक म्हणतात 23 किलोमीटरची पट्टी, तो म्हणतो तिथे बेकायदेशीर बांगलादेशी घुसून आपल्याला तो ताबा बळकवायचा, तो केला की पूर्वांचल भारतापासून तुटेल, म्हणजे मग आपल्याला पूर्वांचलावर पण ताबा मिळवता येईल. हे दिल्लीमध्ये तथाकथित शाहीनबाग आंदोलनात एक विद्यार्थी नेता म्हणवणारा बोलतो आणि त्याला आपला मीडिया, अनेक विचारवंत, अनेक मीडिया आउटलेट्स डिजिटल किंवा प्रिंटमधले, हे जणू हा काहीतरी हिरो आहे. आणि त्याला विरोध करणारे म्हणजे काहीतरी बघा कसे संकुचित आहेत. ही विकृती पण इथं देशांतर्गत थैमान मांडून आहे. युद्ध इस्रायलचं धडे आपल्यासाठी आहेत. मग हा 7 ऑक्टोबर 2023ला जो बेसावध इस्रायल सापडला, पण त्याला एकदा जेव्हा कळलं आपण बेसावध सापडलो, एका सकाळी 1,500 पेक्षा जास्ती माणसं मारली गेली आणि 256 ओलीस. लक्षात घ्या काय केलंय त्या सकाळी हमासनी, की हे जे किबुत्स असोत किंवा तरुणांच्या पार्टीज आणि म्युझिक डान्स त्यांचं चालू होतं, छापे घातले, ज्यू स्त्रियांच्यावर बलात्कार केले, त्याचं शूटिंग केलं, आणि बघा आम्ही कसा पराक्रम केलाय म्हणून ते वेळोवेळी वेगवेगळ्या ह्याच्यावर टाकलं. आणि ते करून 256 जणांना पकडून नेलं गाझा पट्टीमधल्या भुयारांमध्ये लपवून, की आता इस्रायलशी निगोशिएट करायचं आहे की तुम्हाला हे सुरक्षित जर 256 हवे असले तर आमच्या अमुक अमुक मागण्या. भारताबाबत हे होऊ शकतं का? माझं म्हणणे होऊ शकतं. आणि आपल्या सरकारी धोरणं, विविध गुप्तहेर एजन्सीज, त्यांच्यातलं कोऑर्डिनेशन पासून ते सामान्य नागरिकापर्यंत येतं सावधपणा, हा फार मोठ्या प्रमाणात ह्याचं उत्तर ठरू शकतं. आणि शत्रूच्या हालचाली ओळखून आपली तयारी काय पाहिजे की जेणेकरून त्या शत्रूवर आपण अधिक मात करू शकतो, हे धडे घेऊन राष्ट्र म्हणून आपण तयार व्हायला पाहिजे. जसं मी उदाहरण देण्याकरता उचलतोय मुद्दा, 7 ऑक्टोबर 2023 नंतरच्या एका वेळी उत्तरेला जो लेबनॉन देश आहे, इथे तर माझं म्हणणं आहे
की लेबनॉनचा गेल्या 50 वर्षांचा इतिहाससुद्धा सर्व भारतीयांनी नीट पाहिला पाहिजे. कारण आधुनिक काळात हा जो काही लेबनॉन नावाचा देश अस्तित्वात आला दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात, तो पृथ्वीवरचा एक विलक्षण सुंदर देश आणि विलक्षण सुंदर लोक याकरताचा प्रसिद्ध. लेबनॉनची राजधानी बैरूट, तर बैरूटचं वर्णन 1980 पर्यंत पॅरिस ऑफ द ईस्ट असं बैरूटचं वर्णन होतं, की पूर्वेकडचं पॅरिसची प्रतिमा एक जगातलं विलक्षण सुंदर आणि कलात्मक शहर, आणि तसं ते आहे. मला खूप जवळनं पाहायला मिळालेलं आहे. मी खरंच सांगतो की पॅरिस एक विलक्षण कल्पनातीत असं अत्यंत सुंदर शहर आहे. बैरूटची ती ख्याती होती. लेबनॉनच्या लोकसंख्येत 1980च्या थोडा आधी एक वेळ आहे की ख्रिश्चन लोकसंख्या साधारण 52% आणि मुस्लिम लोकसंख्या साधारण 46-47. उरलेले 2-2.5% मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाही, वेगवेगळे. ड्रूज नावाचा एक लोक आहेत, ड्रुईड्स नावाचे लोक आहेत. हे तिकडचे प्राचीन काही पंथ की ज्यांनी आपापली धर्मपद्धती सोडली नव्हती. लेबनॉन देशाची एका वेळची स्थिती ही. दुसऱ्या महायुद्धानंतर त्याला एक सत्तेची नीट रचना पाहिजे म्हणून सत्तेमध्ये समसमान वाटा लेबनॉनमधले ख्रिश्चन आणि लेबनॉनमधले मुस्लिम यांचा समसमान, की राष्ट्रपती ख्रिश्चन असेल तर पंतप्रधान मुस्लिम असेल, राष्ट्रपती मुस्लिम असेल तर पंतप्रधान ख्रिश्चन, आणि जागांची वाटणीसुद्धा नीट करून दिलेली. त्या लेबनॉनमध्ये आधी बघता बघता 15 वर्ष सिव्हिल वॉर झालं, ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम असं. त्या मुस्लिम शक्तींना आसपासचे सगळे अरब देश आणि तिकडे इराणपासूनची सुद्धा मदत होती. आणि लेबनॉनच्या अंतर्गतची ही दहशतवादी इस्लामिक संघटना म्हणजे हिजबुल्ला, हिचं बळ वाढत गेलं आणि तो जमिनीवरचा रेटा इतका वाढत गेला की लेबनॉनमधल्या ख्रिश्चन घरांनी, कुटुंबांनी आपापलं चंबू गबाळ आवरून ज्यांना जाता येईल ते तिकडे अमेरिकेत गेले. बघता बघता लेबनॉनमध्ये मुस्लिम बहुसंख्याक झाले. आता डोक्यावर आणि उरावर मिऱ्या वाटत आहेत. हिजबुल्ला ही संघटना जबरदस्त पॉवरफुल आहे, लेबनॉनच्या सरकारमध्ये आहे. त्या संघटनेला इराणचा पूर्ण पाठिंबा आहे. इस्लामच्या अंतर्गतचं बोलायचं झालं तरी इराण शिया देश आहे, हिजबुल्ला ही संघटना शिया आहे. इस्रायलच्या शेजारचा सिरिया एक वर्षभरापूर्वीपर्यंत तिचा राज्यकर्ता शियापंथीय होता. आधी 50 वर्ष. शेवटचा ज्याला पळून जावं लागलं रशियात तो अध्यक्ष बशर अल असद, आणि त्याच्या आधी तो 20 वर्ष होता. त्याच्या आधी 30 वर्ष त्याचे वडील हाफेज अल असद. हे शियापंथी आहेत. इराक हा जो देश 2003 मध्ये अमेरिकेने इराकचं वाटोळं केलं, सद्दाम हुसेनला पुढे मारून टाकलं वगैरे, तो कोलमडल्यात जमा असल्यासारखा देश आहे. पण इराक देशाची वस्तुस्थिती ही आहे की तिथे शियापंथीय बहुसंख्येत आहेत. त्यामुळे आता इराक हा देश शियांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे इराणचं त्यांना बॅकिंग आहे. म्हणजे ज्याला मध्यपूर्व, वेस्ट एशिया, नियर ईस्ट, मिडल ईस्ट काही शब्द वापरा, आत्ता परवापर्यंत त्या सर्वावर इराणचं एक प्रभुत्व होतं. इराणकडनं या दहशतवादी संघटनांना रसदीचा पुरवठा, रॉकेट्सचा पुरवठा, बॉम्ब गोळ्यांचा पुरवठा, टेक्नॉलॉजीचा पुरवठा, हे सगळं चालू होतं. मी माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून अलीकडे अशा 2 ज्यू पत्रकारांनी लिहिलेलं शॅडो वॉर नावाचं पुस्तक वाचून पूर्ण केलं. लक्षात आणून देतो की पुस्तक प्रकाशित झाले 2012 मध्ये. आणि कशावरचं आहे ते सगळं पुस्तक? शॅडो वॉर, छायेतलं युद्ध नाव कशाला दिलंय? इस्रायल आणि इराणमध्ये जे संघर्ष चालू आहे त्याचं 2012 सालातलं वर्णन आहे शॅडो वॉर. कारण इराणनी जर अणुबॉम्ब तयार केला तर इस्रायलच्या अस्तित्वालाच धोका आहे असं इस्रायलचं मत आहे. आधीची 2 उदाहरणं आहेत की जेव्हा शत्रू देश अणुबॉम्ब तयार करू लागले होते
इस्रायलने हल्ला करून त्यांच्या अणुभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. सार्वजनिक जीवनात माहिती असलेलं उदाहरण आहे जून 1981 मध्ये त्यावेळच्या इराकचा लष्करी हुकुमशाह सद्दाम हुसेन यांनी अणुबॉम्ब तयार करायचं काम हाती घेतलं होतं. त्यासाठी अणुभट्टी ते इराकमधलं बगदादच्या जवळचं गाव आहे ओसिराक गावाचं नाव, तिथे अणुभट्टी होती आणि त्यातून तो अणुबॉम्ब तयार करायचा कार्यक्रम करत होता. इस्रायलनी 1981च्या जून महिन्यात एअरफोर्सनी बॉम्बिंग करून ती सगळी अणुभट्टी कार्यान्वित व्हायच्या आधी उद्ध्वस्त केली आणि सद्दामचा आण्विक कार्यक्रम खलास केला. सार्वजनिक जीवनात अजून न आलेलं पण आता नीट अभ्यास करून मी सांगतोय की सेम स्टोरी सिरियाची आहे. सिरिया देशसुद्धा अणुबॉम्ब करू लागला होता, त्याला मदत इराणची होती आणि इराण सकट सिरियाला लिबियाला मुख्य मदत पाकिस्तानची होती. सगळं याचे पुरावे आहेत सगळ्याचे. अमेरिकेला पण माहिती आहे हे सगळं, पण अमेरिका म्हणते इराण दहशतवादी देश आहे. का अणुबॉम्ब करतोय? त्या इराणला खोट्या मार्गाने स्मगलिंग करून इंटरनॅशनल चोरी करून पाकिस्ताननी अण्वस्त्रांची टेक्नॉलॉजी आणि हार्डवेअर पुरवलं आहे. सगळ्याचे कायदेशीर पुरावे आहेत. हा तथाकथित शास्त्रज्ञ म्हणवणारा पाकिस्तानी अब्दुल कादिर खान हा ते नेटवर्क चालवत होता. सगळ्याचे पुरावे आहेत. पण जागतिक राजकारणामध्ये अमेरिका पाकिस्तानला सांभाळून घेणार, कारण ते अमेरिकेचा वर्ल्ड व्ह्यू. पाकिस्तानचा भारतविरोधी दहशतवाद चालू द्या. इराणबद्दल हा ट्रम्प आणि अमेरिकाही म्हणणार इराण दहशतवादी आहे का अणुबॉम्ब तयार करते, आम्ही इराणला नाही करू देणार. पाकिस्तानच्या अणुबॉम्बचं काय? अमेरिका म्हणते इराण सर्वात स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररिझम, की इराण अधिकृतरित्या त्यांचे सरकारच त्यांचं दहशतवादचा पुरस्कार करतं. जगामध्ये सर्वात पुरस्कार करणारं दहशतवादाचा पुरस्कार करणारं सरकार पाकिस्तान आहे. पण अमेरिकेचा जो वर्ल्ड व्ह्यू आहे त्याच्यात अमेरिका पाकिस्तानला उचलून धरणार. तुमचं तिकडे भारतविरोधी कारवाया चालू द्यात, धडा आपल्या करताय. पण इराण तर सिरियासुद्धा अणुबॉम्ब करत होतं. 2007 मधला आहे सप्टेंबर महिना, की तिथे इस्रायलनी पुन्हा एअरफोर्सनी बॉम्बिंग करून सिरियाची अणुभट्टी कार्यान्वित व्हायच्या आधीच उद्ध्वस्त करून टाकली. पण इराण अणुबॉम्ब करतंय हे इस्रायलला वार्ता माहिती आहे. इराणचा अणुबॉम्ब झाला तर इस्रायलचं अस्तित्वच धोक्यात आहे. हे नुसतं कॅल्क्युलेशन नाही आहे. इस्लामिक क्रांती इराणमध्ये झाली 1978 सालामध्ये. ती क्रांती यशस्वी होऊन हा अयातुल्ला खोमेनी हा मुल्ला इराणच्या इस्लामिक राजवटीचा सर्वोच्च प्रमुख झाला फेब्रुवारी 1979. त्यांनी त्या फेब्रुवारी 1979 पासून जाहीर केलंय की आमचा शत्रू नंबर 1 आहे अमेरिका. आज ना उद्या आम्हाला अमेरिकेला खतम करायचं. अमेरिकेला इराण म्हणतो ग्रेट सेटन, मोठा सैतान, आणि इस्रायलला म्हणतो लिटल सेटन, छोटा सैतान. त्या मोठ्या सैतानाला उद्ध्वस्त करायच्या आधी आम्हाला या छोट्या सैतानाला उद्ध्वस्त करायचं आहे. या कोणा दहशतवादी संघटनांची विधानं नाही आहेत, इराणच्या सरकारची विधानं आहेत. इराणच्या सरकारची ऑफिशियल विधानं आहेत. आणि ते आधीचा अयातुल्ला खोमेनी, त्याच्यानंतर गेली जवळजवळ 40 वर्ष आधी होता अयातुल्ला खामेनेई, की जो 28 फेब्रुवारीच्या पहिल्याच हल्ल्यात तेहरानमध्ये मारला गेला. आणि मधल्या काळात जे इराणचे अध्यक्ष आहेत, मी उदाहरणासाठी सांगतोय, मोहम्मद अहमदिनेजाद हा आधी तेहरानचा महापौर आणि पुढे तो इराणचा अध्यक्ष बनला. आठवड्यात 3दा हे म्हणायचे की इस्रायलला पृथ्वीच्या पाठीवरनं नष्ट करणे हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि तो इराण सगळ्या इस्रायल विरोधी शत्रूंना रसद पुरवत इस्रायलला सगळ्या भोवतीने आवळत आणला. बघता बघता लेबनॉन एका बाजूला मुस्लिम बहुसंख्याक पण देश झाला, सत्ता हिजबुल्लाच्या ताब्यात गेली. ती हिजबुल्ला इस्लामिक दहशतवादी आणि तिला इराणची रसद आहे सर्व प्रकारची. शेजारचा सिरिया, त्यातल्या त्यात जॉर्डन अमेरिकेच्या दबावापायी जरा गप्प असतो. पण इजिप्तशी एक 1980चा करार आहे. इस्रायलच्या अस्तित्वालाच धोका आहे.
त्यामुळे इराणचा अणुबॉम्ब चालणार नाही. तर ज्या वेळेला 7 ऑक्टोबर 2023चा मग हमासचा हल्ला आहे. हमास इस्लाममधली सुन्नी पंथी आहे, पण त्यांना इराणचं सर्व बॅकिंग आहे. हमासकडे जी रॉकेटसुद्धा होती ही टेक्नॉलॉजी चीनी, पण बनवलेली इराणमध्ये. त्यांचं कत्युषा रॉकेट्स असं नाव आहे, ती पुरवलेली होती. आता इस्रायलला हवेतलं 3 प्रकारची कव्हर्स आहेत, नावं आहेत त्याला. ॲरो, स्लिंग आणि आयर्न एंजल्स का डेव्हिड एंजल्स असं एक नाव. आयर्न डोम अशी 3 कोणत्या प्रकारचं रॉकेट आहे आणि त्या हवेतल्या हवेत कुठे उद्ध्वस्त करायचं हे इस्रायलकडे आहे. पण ते असल्याचं माहिती असल्यामुळे इस्रायलच्या शत्रूंनी ते संरक्षण भेदून रॉकेट्स कशी पाठवायची ह्याची तयारी केली आहे आणि ती इराणची आणि ती गेल्या काही दिवसांमधल्या युद्धामध्ये सुद्धा दिसून येते. मग आपण पाहतो की इस्रायलने जे ठोकायला सुरुवात केली आहे ते त्यांनी मर्यादित नाही ठेवलं. लेबनॉनमधल्या हिजबुल्ला संघटनेलाही ठोकला. बैरूट राजधानीमध्ये वर 8 मजली बिल्डिंग लेबनॉन सरकारची, त्या बिल्डिंगच्या खाली 6 मजले खाली हिजबुल्ला संघटनेचं ऑफिस. त्यातल्या खालच्या 6व्या मजल्यावर बसलेला त्यांचा हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला याला इस्रायलनी बॉम्बिंगमध्ये उडवलाय. कसा उडवलाय तर ज्यांचं नाव असतं बंकर बस्टर बॉम्ब्स, की हा बिल्डिंग खाली 6 मजले तिथे आहे माहिती आहे. तर मग एका वेळी विमानांचे टेक ऑफ आणि बॉम्ब कसे टाकतील तर एक विमान जो बॉम्ब त्या बिल्डिंगवर टाकेल त्या बिल्डिंगची छतं फोडत तो खाली येईल. त्या झालेल्या जागेतनं दुसरा बॉम्ब, मग तिसरा बॉम्ब करत 5वा 6वा बॉम्ब हसन नसरल्ला जिथे बसला होता तिथे पोचला, तो मेला मारला गेलाय. इस्रायलने हिजबुल्ला विरुद्ध कारवाई चालू केली. त्याच्या एका गोष्टीला तर मी थोडी 2 मिनटं घेऊन, तुम्ही छान ऐकतात पण मुद्द्यांच्या मी शेवटाकडे येईन आजच्या पुरता. इस्रायलची टेक्नॉलॉजिकल तयारी खूप उत्तम आहे म्हणून हिजबुल्ला मुद्दाम एक आधीच्या पिढीची टेक्नॉलॉजी वापरतं. तिचं नाव आहे पेजर नावाची अशी डबी कंबरेला असते आणि ती जुनी टेक्नॉलॉजी आहे, आउटडेटेड आहे. इस्रायल प्रचंड विकसित आहे, त्यांची डिजिटल टेक्नॉलॉजी अद्ययावत आहे. आता तर AI सकट ते पुढे जात आहेत, पण त्यामुळे पेजर वापरला तर उलट्या यांच्या लक्षात येणार नाही. पण 7 ऑक्टोबर 2023 नंतर लेबनॉनमध्ये एक दिवस असा आला की एका वेळी 3000 पेक्षा जास्ती हिजबुल्लाचे जे दहशतवादी आहेत त्यांच्या कंबरेला जे पेजर होते, एका वेळी त्यांचे स्फोट झाले. बोंब हिजबुल्लाची लेबनॉनमध्ये. पुढे अभ्यासकांनी त्याच्या कहाण्या बाहेर काढल्या. त्या काय आहेत की इस्रायलचं गुप्तहेर खातं हिजबुल्लावर जे लक्ष ठेवून होतं त्यांना कळलेलं की हे पेजर वापरणार आहेत. तुम्हाला आता वेळ वाचवायला मला सगळं असं मी डायरेक्ट सांगतोय की इस्रायलने एक फेक कंपनी निर्माण केली, शेल कंपनी म्हणतात. तिचा पत्ता तैवानमधला दाखवला आणि प्लॅन्ट केलेल्या माणसांच्या द्वारा हिजबुल्लाला की ती कंपनी तुम्हाला रिलायबल पेजर करून देईल. हिजबुल्लालाही वाटतंय की तैवानमधली कंपनी गुप्त ठेवतील आणि आपल्याला ते पेजर करून देतील. इस्रायलनी ते पेजर तयार होताना पेजर्समध्ये स्फोटक द्रव्य आणि त्याचा प्रोग्रॅम रिमोट कंट्रोल असलेला असा त्याच्यात करून ठेवला आणि ते हिजबुल्लाच्या सगळ्या ऑपरेटिव्हजना मिळेल अशी व्यवस्था केली. 7 ऑक्टोबर 2023 नंतर एक वेळ आल्यावर एका वेळी 3000 जणांच्या त्यांना उडवला आहे. याह्या सिन्वरलाही तेहरानच्या IRGCच्या सर्वात सुरक्षित गेस्ट हाऊसमध्ये असताना उडवला. ते सुद्धा मिसाईल, कारण सगळे बातम्या करेक्ट मिसाईल बरोबर तो दुसऱ्या मजल्यावर झोपलेला होता. ते जे आलेलं मिसाईल आहे ते बरोबर त्या दुसऱ्या मजल्यावर फक्त याह्या सिन्वरच मारला गेला. ज्या तऱ्हेने त्यानंतर इस्रायलचं चाललं आहे आता जगभर वेडंवाकडं त्याच्याबद्दल बोलत आहेत. माझं म्हणणं आहे की त्या आरोपांमधल्या एकातही तथ्य नाही आहे. पण या प्रकारच्या परिस्थितींचा सामना भारताला करावा लागेल का चं उत्तर आहे हो. तसा चालू पण आहे. उलटं भारतासमोरचा धोका इस्रायलच्या कितीतरी पटींनी जास्त मोठा आहे.
तर माझं म्हणणं आहे की सरकार नावाची व्यवस्था, त्या व्यवस्थेच्या अंतर्गत जे काही कायदा सुव्यवस्था सांभाळणारे सगळे, जे मी नम्रपणेच विद्यार्थी कार्यकर्त्या नात्याने म्हणेन मला माहिती आहे, पण तिथपासून ते आपण सामान्य नागरिक इथपर्यंत जेव्हा हे राष्ट्र सावध राहून करेल, तेव्हा आपण या सगळ्या शत्रूंवर मात करून निश्चितपणे विकसित भारत 2047 घडवू शकू. हा सगळा विषय बोलण्यामागचा माझाही दृष्टिकोन असं नुसतं काहीतरी एखादं पंडित तसं नाही, ह्या सगळ्याचे भारताकरता इम्प्लिकेशन्स आहेत. तरी मी त्यातले काही थोडे सांगितले. मी हे विचार करून ठरवलं आहे की वरकरणी छोटंसंच वाटणारं, पण एकच सांगून मी आजचा समारोप करीन. एक साधारण 3 वर्ष झाली आहेत एव्हाना, पण दिल्लीमध्ये एक अत्यंत गरीब कचरा वेचणारा तो बिचारा एका सकाळी कचरा कुंडी धुंडाळत होता की यात काही सापडतंय का की जे जुन्या बाजारात विकून 4 पैसे मिळतील आणि घरची चूल पेटेल. त्याला एक कचरा पेटी धुंडाळताना एक असा डालडाचा डबा असल्यासारखं त्यालाही लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. म्हणजे त्यांनी जाऊन पोलिसला सांगितलं, आणि त्यांनी सांगितल्यामुळे 12 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना होती, ती सगळी पकडली गेली. सगळे बॉम्ब डिफ्यूज झाले आणि त्या एकापुरतं तरी देशावरचं संकट वाचलं. इकडं भारताला पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, चीन आहे, आणि त्यापेक्षा जास्ती धोकादायक असलेले देशातले आस्तीन के साप. अशा वेळी जेव्हा या देशावर, या देशाच्या संस्कृतीवर, या देशाच्या लोकशाहीवर, राज्यघटनेवर प्रेम असलेला नागरिक जेव्हा उघड्या डोळ्यांनी जगताना दिसेल, आणि तोही आपला जो देशाकरताचा खारीचा वाटा आहे तो उचलताना दिसेल, तेव्हा हे राष्ट्र महान होणार आहे. आपण सर्वजणच असे नागरिक या नात्याने हे राष्ट्र महान होण्यासाठी आपल्या परीने काम करूयात, एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो. हॅलो. कोणाला प्रश्न असतील तर प्लीज हात वर करा, म्हणजे माईक येतील तुमच्यापर्यंत. नमस्ते सर. तुम्ही बांगलादेश पाकिस्तानबद्दल सांगितलं, नेपाळच्या बद्दल तुमचे काय विचार आहेत? त्यांच्या मुद्द्याचा मुख्य भाग आहे नेपाळच्या बद्दल. त्यांनी ते विचारल्यामुळे मी इथे ठरवलेला आणखी एक मुद्दा जरा 2 मिनटं घेतो. त्याचे जे 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने एकावेळी बॉम्बिंग केलं, त्याच्या पहिल्या अर्ध्या तासात त्यांनी तेहरानमध्येच इराणची टॉप लीडरशिप कापून काढली. पहिल्या अर्ध्या तासात जे बॉम्बिंग झालं, आणि नंतर जो डेटा मिळाला आहे, मीही त्याचा लक्षपूर्वक अभ्यास करून मांडला, त्याचं मी एकत्र तुमच्यासमोर ठेवतोय की आत्ता तेहरानमधल्या या बिल्डिंगमध्ये इराणची सगळी टॉप लीडरशिप एकत्र जमली आहे, आणि तिथे आत्ता बॉम्ब टाका, हे इस्रायलला कसं कळलं? तर इस्रायल गेली 20 पेक्षा जास्ती वर्ष इराणवर लक्ष ठेवून आहे. इंटेलिजन्स, इराणमध्ये इस्रायलचे एजंट्स असणे, त्याला म्हणतात जमिनीवर सुद्धा, की जे असं पाहून सांगू शकतात. शिवाय डिजिटल, टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, मी थोडक्यात सांगतोय, तेहरानचे CCTV ट्रॅफिकचे तो डेटा इस्रायल हॅक करत होतं, आणि इराणच्या नेत्यांच्या गाड्या, तिच्या सगळ्या मुवमेंट्स इस्रायल ट्रॅक करत होतं. त्यामुळे त्यांना 28 फेब्रुवारीच्या सकाळी इराणच्या नेत्यांच्या गाड्या
ट्रॅक करून कळलं तेहरानच्या CCTVला हॅक केल्यामुळे आणि सगळं वॉच करत होते. आणि आधीची अशी वर्षानुवर्ष की या सगळ्या गाड्या इराण सरकारची ही मुख्यालय तिच्या तळघरामध्ये आत्ता जमलेल्या आहेत, बॉम्ब टाका. मला याचा अभ्यास करताना सुद्धा वाटलंय की दहशतवाद्यांच्या विरुद्ध एका बाजूला इस्रायल जे सगळी टेक्निक्स वापरतोय ती सगळी, आणि शिवाय आपल्या बुद्धीने भर घालून आपणही वापरायला पाहिजेत. त्याच वेळेला मला वाटलं की अशा प्रकारे भारताचा शत्रू भारताच्या CCTVमध्ये हॅक करू शकत असेल का? तर मी ते का मनात प्रश्न येईपर्यंत माझ्या मनाने उत्तर सांगितलं होतं हो. आणि आता नंतर गेल्या काही दिवसात दिसून आलंय की जिथे जिथे चीनी CCTV आहेत तो सगळा डेटा चीन गोळा करत असतं. आणि चीन गोळा करत असतं म्हणजे ते पाकिस्तानला देत असतं गरजेनुसार आणि भारताविरुद्धही वापरत असतं. तेव्हा आपले दिल्लीतले CCTV, मुंबईतले CCTV, आठवण करून देऊ का मुंबईकराला मी, की जसा इराणचे नेते आठवड्यात 3दा बोंबलायचे की आम्ही इस्रायलवर अणुबॉम्ब टाकून इस्रायल खतम करू, तसे पाकिस्तानचे तथाकथित नेते सुद्धा आठवड्यात 2दा बोलत असतात की पहिले 2 अणुबॉम्ब टाकायचे झाले तर मुंबई आणि दिल्लीवर टाकू. हे आत्ता गेल्या आठवड्यातलं जनरल असीम मुनीरचं विधान आहे की जो इराण इस्रायल अमेरिकेमध्ये आत्ता मध्यस्थीचं नाटक करतोय. पहिली फेरी झाली, फसली, आता तो इराणमध्ये गेला, त्याला ट्रम्प भेटतोय. ट्रम्पला हे माहिती नाही हे सगळं धोका भारतालाच आहे. आणि CCTV तर नंतर तर गेल्या काही दिवसात खरंच निष्पन्न झालंय की चीन जिथे जिथे चीनी कॅमेरे पुरवलेत आणि आपल्या CCTVच्या नेटवर्कमध्ये चीन हॅक करते. आणि ज्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे असे मग त्यांना नावे देशांतर्गत पंचम स्तंभीय, 5th कॉलमिस्ट म्हणजे आस्तीन के साप, की हे माहिती पुरवणारे. आणि मग यातून देशांतर्गत घडू शकतं. शिवाय डिसइन्फॉर्मेशन नावाची कॅम्पेन, त्याला आता AIची जोड, त्यामुळे खऱ्याचं खोटं करून क्लिप्स काही करायच्या आणि द्यायच्या मीडियावर पसरवून की ज्यामुळे समाजामध्ये भडकून त्यांचा डावच आहे हा. गेल्या काही दिवसात दिसून आलं. आता भारताने ठरवलं CCTVसाठी चीनी कॅमेरे घ्यायचेच नाहीत. बरं, चीन म्हणजे व्हिलन आहे आणि अमेरिका म्हणजे काय फार संत लागून गेलेले नाही आहेत. अमेरिकासुद्धा ह्या प्रकारचं डेटा हॅकिंग ते करून त्यांच्याकरता वापरणे म्हणजे भारतासमोरचा एकमेव रस्ता राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपल्याला आपली टेक्नॉलॉजी पाहिजे, डिजिटल सकट, AI सकट, हे सहज ते म्हटले त्या निमित्ताने. नेपाळ चीनचं भारताकरताचं धोरण आहे ज्याचं करेक्ट नाव आहे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स थिअरी, की भारताला भारतीय उपखंडात गुंतवून ठेवायचं, की मान वर करून भारताला जागतिक राजकारणामध्ये क्रियाशील होता नाही आलं पाहिजे. तेव्हा भारताच्या भोवतीचे देश करून ठेवा कसे शत्रू. त्यामुळे भूतान असेल तर ते डोकलामचा प्लॅटू काबीज करायचा प्रयत्न करून तो भारताने उलटवला. म्यानमार तिथली लोकशाही खतम करून लष्करी राज्य आलं, ते थोडे नॅचरली जास्ती चायनाच्या बाजूचे आहेत, भारताची संकट अडचण वाढतं. श्रीलंका चायनाशी जास्ती जवळीक करत एक करार करते की श्रीलंकेच्या एकदम दक्षिण टोकाचं बंदर आहे हंबानटोटा, ते श्रीलंकेने 99 वर्षाच्या कराराने चीनला द्यावं लागलं. त्या की चीनची काही पूर्वीची कर्ज श्रीलंका देऊ शकत नव्हतं. चीन म्हटलं त्या बदल्यात आम्हाला हे हंबानटोटा बंदर द्या. तरी त्या करारात आहे की त्याचा लष्करी वापर नाही करू दिला जाणार. पण श्रीलंकेमध्ये जे सत्तेचे आलटापालट होतात त्यावरनं ठरतं की प्रो चायना कोण आणि अँटी चायना कोण. सुदैवाने आधी जे राजापक्ष घराण्याचं राज्य होतं ते चायनाच्या जास्ती जवळ होते. हा आत्ताचा जो अध्यक्ष आहे अनुरा दिसानायके, विचारधारेने तो डावा आहे, पण तो सांगतो भारत आमचा सगळ्यात जवळचा मित्र आहे, भारत विरोधी कारवायांना आम्ही श्रीलंका वापरू देणार नाही. आणि तो अध्यक्ष झाल्यावर पहिली भेट त्यांनी भारतालाच दिली आणि एक भारत श्रीलंका मैत्री. पण मग थोडा पलीकडे मालदीव्स, त्याचा अध्यक्ष रजाक, तो मुळी भारतविरोधी मुद्द्यावर निवडून आलाय आणि त्याचे लागेबांधे जगातल्या सगळ्या इस्लामिक अल कायदा सकट त्याची पत्नीचे लिंक्स
अल कायदाशी आहेत आणि पाकिस्तान तर बसलेलाच आहे. हे मी सांगायचं कारण याच यादीत नेपाळ येतो. नेपाळमध्ये आत्ता जो पंतप्रधान झाला बालेंद्र शहा, याच्या आधीची 2 दशकं नेपाळमधली राज्यघटना काही नीट टिकली नाही आहे. 18 वर्षात 22 सरकारं झाली. इतकी अस्थिरता आहे, सगळी भ्रष्ट निघाली, सगळ्यांची विचारधारा लेफ्टिस्ट, ती सुद्धा माओवादी इतकी की नेपाळमध्ये भारतात जिचं नाव नक्षलवादी आहे, म्हणजे जी माओवादी चळवळ ती नेपाळमध्ये इतकी फोफावली. एकेवेळी भारतातल्या नक्षलवादी चळवळीचंही केलं जाणारं वर्णन होतं पशुपती ते तिरुपती, असं रेड कॉरिडॉर, की नेपाळ काठमांडूमध्ये जे पवित्र शिवमंदिर आहे पशुपती, तर असा जर ब्रश लाल रंगाचा नेपाळच्या रुंदीचा असा घेतला आणि असं अर्धवर्तुळ काढलं, पशुपती ते तिरुपती आंध्रातलं, हा सगळा पट्टा नक्षलवाद्यांनी व्यापलेला होता. कारण त्यांना सहजपणाने नेपाळमधनं, कारण नेपाळची चीनशी जास्ती जवळीक, ती नुसती भौगोलिक नाही वैचारिक माओवादी, त्यामुळे त्याद्वारा भारतामध्ये नक्षलवाद्यांना सगळी रसद पोचत होती. पण या बॅकग्राऊंडवर हा आत्ता झालेला पंतप्रधान हा निश्चितपणे डावा नाही, हा माओवादी नाही, हा पॉप्युलर रॅपर सिंगर होता आणि तरुणांमध्ये पॉप्युलर झाला. तिकडे बांगलादेशात जी म्हणे तथाकथित जेन झी, ते काय यशस्वी झाले नाहीत. ते अमेरिकेने क्रिएट केलेलं नॅरेटिव्ह होतं. पण त्या जेन झीच्या आंदोलनापायी शेख हसीना त्यांना पळून यावं लागलं. आत्ता बांगलादेशात पुन्हा ज्या निवडणुका झाल्या की ज्याच्यामध्ये BNP निवडून आली, यायचीच होती, ते नाटक आहे, यायचीच होती. त्यावेळेला आवामी लीगवर बंदी आहे. पण बांगलादेशच्या राजकारण, BNP स्वतःही धर्मांध इस्लामिक आहेच, पण त्यांच्यापेक्षा टोकाचा कट्टर इस्लामिक पक्षाचे जमाते इस्लाम, की ज्यांचे घटक इथे भारतात पण आहेत. पण जमाते इस्लामला वाटलं होतं आपण सत्तेत येऊ, तर त्यांना साधारण 300 सदस्यांच्या सभागृहात जमाते इस्लामला 77 जागा मिळाल्यात. मी लक्षात आणून देतो की आधी एकेवेळी जेव्हा BNPचं सरकार होतं, ते BNP आणि जमातचं मिलीजुली सरकार होतं. आणि आत्ता झालेल्या निवडणुकांमध्ये जमातची आधी ऑफर होती BNPला की आपण एकत्र लढू. तो सगळा आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग आहे. हा जो बेगम खालेदा झिया या BNPच्या नेत्या, त्यांचा मुलगा तारेक रहमान, तो गेली 17 वर्ष बांगलादेशच्या बाहेरच होता, कधी लंडनमध्ये कधी अमेरिकेमध्ये. पण तो बरोबर परत आला, तर आला म्हणजे आणला गेला आहे. बिलकुल याच्या मागे CIA आहे. त्यामुळे BNPला बहुमत मिळणार, तो पंतप्रधान झाला. पण यत्किंचितही आपण हे समजायला नको आहे की आता भारताचा धोका कमी झाला, अजिबात कमी झाला नाही. तारेक रहमानची पण धोरणं भारतविरोधी राहणार, पण उलटं त्या जमात पक्षालाही बळ मिळाले, आता तिथे 77 त्यांचे बसलेत. या सर्व बॅकग्राऊंडवर नेपाळमधला बदल तुलनेने भारताला कमी त्रासाचं आहे, एवढं मी सेफ विधान करेन. बालेंद्रच्या धोरणं काय घेतात तिकडे लक्ष ठेवायला पाहिजे. पण त्यांनी पहिलं जाहीर केलं आहे की आम्ही भारत आणि चीन आम्हाला समान अंतरावर राहतील. खरं म्हणजे हे विधानसुद्धा इतिहास आणि संस्कृतीला धरून नाही आहे. नेपाळची पूर्ण संस्कृती ही भारतीय संस्कृतीच आहे अस्सल. आणि पशुपती किंवा नेपाळमधले अनेक 51 मोठे बौद्ध विहार पण आहेत, बौद्ध तीर्थक्षेत्र आहेत. आपल्याला ती पवित्र आहेत आणि त्यांना भारतभूमी पवित्र आहे. पण बालेंद्र शहाची निदान पहिली पॉलिसी घोषणा आहे की आम्ही समान अंतरावर आम्ही असू. उरलेलं मी म्हणेन थोडं लक्ष ठेवू त्याच्या प्रत्यक्ष धोरणांवर. आणि बालेंद्र शाह चीनला वाव कितपत देतात, भारताबद्दल धोरण काय घेतात, मी एक इंडिकेशन सांगतो आणखी. हे आंतरराष्ट्रीय नीतीतले संकेत असतात की श्रीलंकेचा लोकनियुक्त अध्यक्ष निवडून आल्यानंतर पहिल्यांदा कोणत्या देशाला भेट देतो. ताजी ते दोघं राजापक्षे बंधू एकानंतर एक अध्यक्ष झाले. हे दोघंही पहिल्यांदा त्यांनी भेट चीनला दिली होती. पण अनुराग दिसानायकेंनी अध्यक्ष झाल्यावर जाहीर करून भारत आमचा मित्र आहे, आमच्या अडचणीच्या वेळी आमच्याकरता उभा ठाकणारा भारतच आहे,
आम्ही काय श्रीलंकेचा वापर भारतविरोधी करू देणार नाही सांगून पहिली भेट भारतालाच दिली. सेम जेव्हा मोहम्मद युनूस बांगलादेशमध्ये सल्लागार बनले, कारण बांगलादेशच्या घटनेनुसार ते पंतप्रधान होऊ नाही शकत त्यावेळच्या स्थितीत, पण पहिल्यांदा गेले चीनमध्ये, तिथे जाऊन बडबडले. ती सगळी भारतविरोधी भाषा आहे. तसे हे बालेंद्र शहा पहिल्यांदा कुठे भेट देतो हे काळजीपूर्वक पाहून मग धोरणांवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. सावध असणे, असाच मी नेपाळच्याही संदर्भामध्ये सावध असणे आणि भारत नेपाळ सांस्कृतिक, भौगोलिक, विकासाचे अनेक हे जे नद्यांवरचे जलविद्युत हायड्रो इलेक्ट्रिसिटीचे प्रकल्प आहेत, असं सगळं करून भारत नेपाळ मैत्री अधिकाधिक घट्ट करत नेली पाहिजे, अशी दिशा पाहिजे, एवढं मी म्हणेन. एक प्रश्न आहे, तुम्ही मोसाद आणि आपलं रॉ ह्यांच्याकडे कसे बघतात? कारण असं जगभर प्रसिद्ध आहे की मोसादचा शत्रू त्याला कुठूनही शोधून काढून मारतील, आणि थोडंफार हल्लीच्या घटनेत बघितलं तर रॉ पण हेच करत आहे. जे पाकिस्तानामध्ये जे अँटी इंडिया मुवमेंट्स करणारे जे लीडर्स होते त्यांना तथाकथित रॉने मारलं असं म्हणतात. एनिवे, त्याच्यामध्ये डीप जायला नको. त्याचा दुसरा एक भाग म्हणजे पूर्वी एकेकाळी मुंबईमध्ये गँगवॉर्स चालत होते, आणि तेव्हाच्या मुंबई कमिशनरनी काही ऑफिसर्सना एम्पॉवर करून एन्काउंटर्स करायला सुरुवात केली. अब तक 56 वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर अशा टेररिस्ट किंवा ह्या ज्यांना सपोर्ट करणारे जे आहेत त्यांना शोधून काढून मारणं पोलिसांना कितपत इझी आहे किंवा रॉला कितपत इझी आहे, आणि ते करत का नाहीत? थँक्यू. तुम्ही म्हणताय त्यातला देशांतर्गत थोडा मुद्दा वेगळा आहे, मी आत्ता त्यावर वेळ वाचवीन. पण भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या रक्षणासाठी आणि विशेषतः भारताशी शत्रुत्व पत्करून विशेषतः जे भारतविरोधी दहशतवादी कारवाया करतायत त्यांना मिळेल तिथे टिपून उडवण्याचा आपल्याला हक्कच आहे, आणि आपण ते केलंच पाहिजे, असं माझंसुद्धा म्हणणं आहे. मी बोलतो यातली एकही कानामात्रा वेलांटी कायद्यालाही सोडून नाही आणि नीतिमत्तेलाही सोडून नाही. युनायटेड नेशन्सच्या चार्टरमध्ये ही तरतूद आहे की जर दहशतवादी एखाद्या देशाविरुद्ध कृत्य करत असतील तर त्या दहशतवाद्यांना ते जिथे आहे तिथे हुडकून मारायचा त्या देशाला अधिकार आहे. मी म्हणेन आपलं एक दुर्दैव आहे की ढोबळमानाने 2014पर्यंत आपण हे फारसं करत नव्हतो. त्याहून खरं सखोल दुर्दैव आहे बरं का, की त्याच्या आधीच्या साधारण 25 वर्ष 19 आधी आपण करत होतो. हे आता सांगतोय मी, कॉव्हर्ट ॲक्शन्स, आपले पण छुपे एजंट. आणि ते म्हणतायत की पाकिस्तानातही अशा काहींना उडवलं जातं आहे. मी त्यावर हसून मी म्हणेन आपल्याला माहीत नाही. रॉ करतं का? आम्हाला माहीत नाही. अमुक मुल्ला मारला गेला, अमुक लष्करी तैबाचा मारला गेला, अमुक हा घरी जात होता, 2 कोणीतरी मोटरसायकलवरनं आले. मग आता शत्रूला तुझीच दवा खेळवायलाच पाहिजे किंवा आपण श्रीकृष्ण, चाणक्य आणि शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. अफजल खानाचा कोथळा काढायचाच असतो, त्याच्यासमोर भजन नसतं करायचं. त्यामुळे आधुनिक काळात सुद्धा याला ॲक्च्युली नावच आहे पॉलिसी ऑफ हॉट परसूट, की आमच्या देशाविरुद्ध दहशतवादी कारवाया करणारे अशा इथं लपून बसलेत आहेत, तिथे त्यांना उडवायचा आम्हाला अधिकार आहेच. हा बिन लादेन पाकिस्तानातच लपून बसला होता, इस्लामाबादच्या जवळ, जिथे पाकिस्तानी सेनेची लष्करी ट्रेनिंगची अकॅडमी आहे ॲबोटाबादला. त्यांच्या त्या मेन गेटपासून असं 100 मीटरवर तिथं बिन लादेन राहत होता. का पाकिस्तानला माहीत नव्हतं? पण 1 आणि 2 मे 2011ची मध्यरात्र मधली अमेरिकन कमांडोजनी तिथे हल्ला करून बिन लादेनला उडवला. त्याची डेड बॉडी उचलली आणि घेऊन जाताना देऊन टाकली, समुद्रामध्ये टाकून दिली. म्हणजे त्याचं थडगं पण कुठे शिल्लक राहता कामा, कारण नंतर त्याला संत मानून त्याच्याभोवती मोठा एक दर्गा उभा राहील, हे राहता कामा नये म्हणून. आणि बराक ओबामा अध्यक्ष होता, त्यांनी जाहीर केलं की आम्ही बिन लादेनला उडवला. कसा काय रे, तुम्हाला बिन लादेनला उडवायचा अधिकार कसा मिळतो? बिन लादेन दहशतवादी आहेत आणि अमेरिका विरोधी कारवाईत आहे, त्यामुळे आम्हाला तो अधिकार मिळतोच. आम्ही पाकिस्तानच्या सार्वभौम हवाई हद्दीमध्ये घुसून आम्ही बिन लादेनला उडवणार.
असा IRGCचा लेफ्टनंट जनरल कासिम सुलेमानी हा कॉव्हर्ट ऑपरेशन्समधला तज्ज्ञ मानला जातो. त्याला अमेरिकेने बगदादमध्ये उडवला. हे 2016-17 आहे, म्हणजे त्यावेळी ट्रम्पच राष्ट्राध्यक्ष होता. अमेरिकन घटनेनुसार, राज्यघटना, असा ठरलेला दहशतवादी की त्याला उडवायचाच आहे, मिळाला की तरी फायनल ऑर्डर प्रेसिडेंटची यावी लागते. तर कासिम सुलेमानीवर अमेरिकन इंटेलिजन्सचं जे लक्ष होतं की आत्ता या गाडीतनं हा बगदादमध्ये एअरपोर्टवर उतरून असा चालला आहे आणि 100% कन्फर्म आहे की त्या गाडीत जनरल कासिम सुलेमानी आहे. प्रेसिडेंटची ऑर्डर लागते, ती ट्रम्पनी दिली आणि मिसाईल टाकलं, तो मेला. आणि ट्रम्पनी जाहीर केलं. माझा सिंपल प्रश्न आहे, जर अशा दहशतवाद्यांना उडवायचा अधिकार अमेरिकेला आहे तर माझं म्हणणं आहे भारताला पण आहे आणि आपण ठामपणे ते सांगायला पाहिजे. तेव्हा तुम्ही पहा, गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये 7 ऑक्टोबर 2023 नंतर इस्रायलचा पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू किती वेळा जाहीर बोलला आहे की इस्रायलचे शत्रू कुठेही 7 पाताळांमध्ये लपून बसले तरी आम्ही तिथे येऊन त्यांना उडवू आणि उडवण्याचा आम्हाला अधिकार आहेच. आता हे इस्रायल किंवा नेत्यानाहूबद्दल बोलताना मलाही पूर्ण भान आहे की हे इस्रायल करू शकतं, कारण त्यांच्या पाठीशी अमेरिकेच्या रूपाने एक जागतिक महासत्ता आहे. भारतासमोरची आव्हानं वेगळी, त्या अर्थाने मी जास्ती म्हणेन आपल्यासमोरचं एकमेव उत्तर आहे आपलंच बळ वाढवणे आणि देशाच्या शत्रूंना मिळतील तिथे ठोकणे. ही पॉलिसी पाहिजे. त्या अर्थाने मी मोसाद किंवा शिनबेटचं मी कौतुक करतो. सर, मला एक प्रश्न आहे. नुकतंच नॉर्थ तुम्हा सर्वांच्या परवानगी एवढा शेवटचा म्हणून घेऊ. थँक्यू. नुकतंच नॉर्थ ईस्टमध्ये युक्रेनियन नागरिकांना पकडलं गेलं ड्रोन ट्रेनिंगच्या संदर्भात, क्रॉस बॉर्डर ऑपरेशन म्यानमार. त्यातले प्लेयर्स कोण आहेत? कारण त्याबद्दल फारसं कुठे वाचनात आलेलं नाही आहे. जानेवारी 2024 जेव्हा बांगलादेशातल्या त्यावेळी निवडणुका होत होत्या, त्या निवडणुकांमध्ये त्यावेळच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद पब्लिकली बोललेले की एकतर त्या म्हणाल्या माझ्यावर दबाव आहे, बंगालच्या उपसागरामध्ये बांगलादेशच्या ताब्यातलं एक बेट आहे त्याचं नाव सेंट मार्टिन आयलंड. शेख हसीना वाजेद म्हणले आहेत की अमेरिकेला त्यावर ताबा हवा आहे, तो आम्हाला द्या असा माझ्यावर अमेरिकेचा दबाव आहे, पण मी बांगलादेशच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही, म्हणून अमेरिका शेख हसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधान होता कामा नये त्यासाठी काम करते. या त्या पब्लिकली बोलल्या होत्या. मी हा संदर्भ देण्याचं कारण काय, त्याच वेळी त्या बोलल्या होत्या की भारत, बांगलादेश, म्यानमार यांच्या बेचक्यात जो सगळा डोंगराळ, पहाडी आणि जंगलांचा भाग आहे, तर शेख हसीना वाजेद म्हणल्या होत्या की यातनं ख्रिश्चन एक तुकडा बाजूला काढून एक ख्रिश्चन राष्ट्र तयार करायचं असा अमेरिका, CIA आणि या भागांच्या मधले ख्रिश्चन मिशनरी यांचा डाव चालू आहे असं त्या त्याच वेळी म्हटलं. मग मी तर आणखीन वेगळं नाही, मी आठवण करून देतो की भारताच्या पूर्वांचलात या भागांमध्ये जी सतत अस्थिरता आहे, सतत हिंसाचार चालू आहे, तो सतत पेटवला जातो. तो गेल्या 3 वर्षांमधला मणिपूरमधला कुकी विरुद्ध मैतेई असा सुद्धा संघर्ष, एकूण सगळ्याला ही आंतरराष्ट्रीय राजकारणाची किनार आहे. त्यामध्ये डावपेच आपल्याकरता नवीन नाही. भारताच्या पूर्वांचलात अमेरिका, CIA आणि मिशनरी आणि शीतयुद्धाच्या काळात तर त्या सगळ्याला चीनची सुद्धा आजही मदत, यानिशी भारत तोडण्याचे सर्व प्रकारची षडयंत्र त्या भागांच्या मध्ये चालूच आहेत. तिने मला विचारल्यामुळे मी आठवण करून देतो, मला मिळाली संधी. मिझोरामचा मुख्यमंत्री सप्टेंबर 2024 अमेरिकेच्या दौऱ्यावर गेला होता. तिकडे अमेरिकेत तो बोलताना म्हणतो की आम्ही ख्रिश्चन आहोत, या नात्याने आमचं राष्ट्र वेगळं आहे, इथे एक ख्रिश्चन राष्ट्र तयार झालं पाहिजे. मिझोरामचा मुख्यमंत्री. मिझोरामची लोकसंख्या ऑन पेपर 97.5% ख्रिश्चन आहे. त्या भागात झालेली धर्मांतरणं आणि आता ती पुरेशी झालेली असल्यामुळे आता राजकारणावर सुद्धा त्या ख्रिश्चन लॉबीचं डॉमिनेशन आहे. हा मुख्यमंत्री
अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना हे विधान करतो. त्याच्या दुर्दैवाने त्याची क्लिप मिळाली. मग भारत सरकारने त्याला जाब विचारला, मग त्याची पळताभुई थोडी झाली की नाही 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 वगैरे. ॲक्च्युली मी तुम्हाला आणखीन आठवण करून देतो, ही जी आपली आयुष्मान भारत योजना आहे आरोग्याची, सर्व भारतीयांसाठी आरोग्याची योजना, त्यासाठी भारतभर जी जन औषधी दुकानं काढण्याची योजना आहे, त्याला असलेलं केंद्र सरकारचं योजनेतलं नाव आहे आरोग्य मंदिर. सर्व जनसामान्यांना स्वस्त दरामध्ये औषधं मिळावीत यासाठीचं केंद्र सरकार पुरस्कृत आरोग्य मंदिर. तर मिझोरामनी लेखी केंद्र सरकारला पत्र दिलं आहे की हे आरोग्य मंदिर हा शब्द आमच्या ख्रिश्चन फेथच्या विरुद्ध आहे, हा जरा हिंदू सदृश आणि आमच्या भावना त्यांनी दुखावतात, तर तुम्ही आमच्याकरता मिझोराममध्ये हा शब्द वापरू नका. ही उदारता बरं का, ही आपल्याला अक्कल शिकवली जाणारी आणि उचलून फक्त हिंदूंना दोष दिली जाणारी जी तथाकथित पुरोगामित्व आहे. मी स्पष्टपणे बोलतोय की मिझोराममध्ये एकदा का ख्रिश्चनांची मेजॉरिटी झाली आणि सत्तेवर तिथे पकड आली, यांना साधं आरोग्य मंदिर नाव खपत नाही. आपणच हिंदू मनच म्हणतं की सगळीकडे ईश्वर एकच आहे की, आणि ते मंदिर काय, मशीद काय, चर्च काय, सगळे एकच आहे. हे सगळं नाटक मेजॉरिटी येईपर्यंत. ज्या क्षणी मिझोराममध्ये ह्यांना साधा आरोग्य मंदिर शब्द खपत नाही, तेव्हा हे निश्चित आहे की त्या भागामध्ये भारतविरोधी कारवाया करून पेटवून तिथे मग त्यांना शस्त्रास्त्र पुरवा. मला आनंद वाटला की तिने दखल घेतली. लक्षात आहे की असे युक्रेनियन, त्यातला मुख्य तो अमेरिकन आहे, स्मोकी काहीतरी असं त्याचं नाव आहे, तो मुख्य अमेरिकन आहे तो. पण निदान भारत सावध तर आहे बुवा, आपल्या एजन्सीज काम तर करतायत आणि त्यांनी धरला आहे त्याला. आता क्वाइटली काही गोष्टी चालतील. आता एकूण इंटरनॅशनल पॉलिटिक्स थोडंसं हे असं चालतं. असं मला, मी एक नागरिक या नात्याने बोलत असल्यामुळे मी हे बोलण्याचं स्वातंत्र्य घेऊ शकतो. मी तुम्हाला आठवण करून देतो की 18 जून 2023ला कॅनडाचा सरे हा प्रांत आणि तिथल्या कोलंबिया इथल्या गुरुद्वाराचा एक म्हणे व्यवस्थापक की जो भारतीय रेकॉर्डनुसार तो खालिस्तानी दहशतवादी होता, हरदीप सिंग निज्जरला कोणतरी मारला. कॅनडाने बॉम्ब मारली, भारताने हे केलं असेल नाही, आपल्याला माहीत नाही. पण असा एक खालिस्तानी दहशतवादी वॉशिंग्टन DC राहतो. त्याचं नाव गुरुपत्वंत सिंग पन्नू. आणि गंमत म्हणजे तिकडं अमेरिकेत सरकार रिपब्लिकन असो नाही तर डेमोक्रॅटिक, ते पन्नूचं सगळं चालू देतात. गुरुपत्वंत सिंग पन्नूच्या संघटनेचं नाव खालिस्तान टायगर फोर्स KTF. हा खालिस्तानची भाषा बोलतो. हा हिंदूंनो चालते वा, तुमची मंदिरं लुटली जाणार आहेत, हिंदू आया बहिणींनो अब्रू सांभाळा, हा अमेरिकेत राहून बोलतो. भारताने अनेकदा सांगितलं अमेरिकेला की हा भारताविरुद्ध गुन्हा केलेला दहशतवादी आहे, तुमच्या इथे आहे. घडून हे आलं की त्या गुरुपत्वंत सिंग पन्नूला उडवण्याची सुपारी कोणी एक निखिल गुप्ता देत होता. त्या निखिल गुप्ताशी कोऑर्डिनेशन कोणी एक यादव नावाचा अधिकारी होता. पण अमेरिकेच्या एजन्सीजनी लक्ष ठेवून त्याचं सगळं डिजिटल रेकॉर्ड कॅप्चर केलं, पुरावे तयार केले. घडून आलं ते दुर्दैवानी आहे की बिलकुल निखिल गुप्ता गुरुपत्वंत सिंग पन्नूला उडवण्यासाठी $1,00,000 सुपारी देण्याचं ज्याच्याशी बोलत होता तो FBI प्लॅन केलेला एजंट होता. आणि मग ते सगळं पकडलं. आता ह्या गोष्टी जेव्हा घडवून आणायच्या असतात तर त्यामागचं शास्त्र आहे पॉसिबल डिनायबिलिटी, की पकडले गेले तर आम्ही त्यातले नाही, काही संबंध नाही सांगतात. ते भारताने केलं सगळं की हे तुमचं सगळं खोटं आहे, काही संबंध नाही आहे. निखिल गुप्ता ते म्हणाले हा स्मगलरच आहे, हे बघा त्याच्या विरुद्ध हे गुन्हे आहेत. यादव पूर्वी होता रॉमध्ये, भारत सरकार म्हणलं तो रिटायर झाला आहे, पूर्वी होता, ते सगळं ठीक आहे त्याच्यात. पण मग अमेरिका जो देश आहे तो याचा वापर, त्याला इंग्लिश शब्द आहे लिव्हरेज, की आता भारतावर दबाव आणायला हे सगळं प्रकरण. आणि जरा आम्ही सांगतो त्या गोष्टी करा, ट्रेड डील, तुमचं कृषी क्षेत्र ओपन करा, आमच्या दूध उत्पादनानं तुमच्या, हे आंतरराष्ट्रीय राजकारण भयंकर टोकाचं रुथलेस चालतं. कोणाच्या हातात कोणाचं नरडं आहे का आणखी काय यावरनं. मी सांगायचं कारण
त्याला भारताने आता तोडीस तोड बुद्धिबळाच्या डावामध्ये बरोबर बेचक्यात आणून घोडा बसवला की चल तुमचे पण आम्ही 6 ते निघाले. युक्रेनियन त्यांचा काही संबंध नसतो, ते सुपारी मर्सिनरीज आहेत. त्यांचा प्रमुख आहे अमेरिकन. त्यांच्याकडे स्टारलिंकचा अँटेना सापडला. स्टारलिंकला पकडलं त्यावेळी भारतात परवानगी नव्हती, आता आहे, पण पकडलं तेव्हा नव्हती. मग आता त्यांना पकडून मग आता भारताच्याही हातात आलं मुद्दा आता, की मग आता जी पडद्यामागनं जी हे चालतील, मग भारत म्हणेल हे पण आम्ही पण काढतो. मग नाही मग जरा आपण ओके तुमचं काय म्हणणं आहे. तसं तो भारताच्या एकात्मतेला तिथे सुद्धा धोका आहे. सरकार आणि नागरिकांनी आपण आपली कामं करूयात. थँक्यू.